नमस्कार. मी MA आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करीत आहे. आपण बरोबर एक मिनिटांमध्ये कार्यक्रम चालू करत आहोत. आता जवळजवळ 200 पार्टिसिपंटनी जॉईन केलेला आहे. अंकुश, आपण साधारण 300 प्लस झाले की करू चालू. हो चालेल. नमस्कार. आज मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 2 मिनिटांचा कार्यक्रम मी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. मित्रो, वेलकम. आज आपला हा MA चा वेबिनार जो आहे, आता कोविडच्या इफेक्ट मध्ये आपल्या सर्व मेंबरशी कनेक्ट करण्यासाठी MA चे प्रेसिडेंट व MA चे कमिटीने असा विचार केला की वेबिनार हा एक चांगलं माध्यम आहे आपल्या सर्व मेंबरशी कनेक्ट होणं. आपले वेगवेगळे इश्यू आहेत. हा पॅन्डेमिक सिच्युएशन मधून कसं बाहेर पडण्यासाठी म्हणून आपण ही वेबिनार सिरीज अरेंज केलेली आहे. मित्रो, MA ही संघटना पुण्यामध्ये 5 वर्षापूर्वी सुरू झाली. आपल्या मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशनच्या संघटनेचे आता जवळजवळ 700 प्लस मेंबर्स आहेत. आपण आपल्या कम्युनिटीमध्ये नेटवर्क, रिसोर्सेस आणि नॉलेज शेअरिंग साठी आपण ही संस्था फॉर्म केलेली आहे. विविध समाजाच्या संस्थांशी हँड इन हँड करून, त्यांच्याशी चांगल्या गोष्टी शेअर करून, त्यांच्याकडून नॉलेज घेऊन आपले सर्व नवीन उद्योजकांना त्याच्यामध्ये सहकार्य करणं, त्यांना हँड होल्डिंग करणं, मार्गदर्शन करणं आणि बिझनेस शेअर करणं हा आपल्या संस्थेचा मेन मोटिव्ह आहे. अध्यक्ष साहेबांना ऍड्रेस करायचं होतं सगळ्या मेंबर्सना, पण नेटवर्क इश्यूमुळे मी बोलतो. मित्रो, मी आज सगळ्यांचं स्वागत करतो आहोत. या निमित्ताने आपल्याला वेगवेगळ्या सिटीजच्या वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट मधल्या सर्व प्रोस्पेक्टिव्ह मेंबर्सना कनेक्ट व्हायचा हा एक चांगलं माध्यम आहे. आम्ही सगळ्यांना MA तर्फे मी सगळ्यांना अपील करतो की तुम्ही आमची ही वेबिनार सिरीज अटेंड करा. ही खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. डे टू डे गोष्टींमध्ये आताच्या पॅन्डेमिक मधून हाऊ टू बाउन्स बॅक, हाऊ टू सस्टेन, हाऊ टू रिटेन या सगळ्या गोष्टींचा आम्ही ह्याच्यामध्ये ऍड्रेस करतो. त्यामुळं आपण व आपल्या संबंधित सर्व मेंबर्सना ही लिंक पाठवून मॅक्सिमम लोकांना कनेक्ट करावं ही आम्ही MA तर्फे सगळ्यांना अपील करतो. आपल्या ह्या वेबिनारच्या सिरीजच्या माध्यमातून आम्ही सर्व मेंबर्स पर्यंत पोहोचून वी एक्सपेक्ट यू ऑल टू कनेक्ट टू द MA आणि आपण प्रत्येक सिटी वाईज आपण हे MA चे चॅप्टर काढतोय आणि ह्या वेबिनारच्या माध्यमातून आपण सर्वांनी त्याला सहकार्य करावं आणि आपण प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये आपली MA पोहोचवावी. हा आमच्या हा वेबिनारचा सगळ्यात मेन आपला मोटिव्ह आहे. मित्रो, आजच्या आपल्या वेबिनार सिरीजचे मेन स्पीकर हनुमंतराव गायकवाड सर आहेत. ते CMD BVG ग्रुपचे आहेत. मी फार वर्षांपासून हनुमंतराव गायकवाड सरांचं नाव ऐकतोय. एम आय ऑडिबल? सही? Yes, yes. Yeah. You are audible. ओके. हनुमंतराव गायकवाड सरांच्या बद्दल महाराष्ट्रातले सर्वजण बरेच जण ऐकून आहेत. मीही 7-8 वर्षापूर्वी हनुमंतरावांबरोबर बरंच ऐकून होतं आणि आय वॉज व्हेरी इगर टू मीट दिस पर्सनॅलिटी. आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या अल्युमिनी मीटच्या वेळी हनुमंतराव सरांना स्पीकर म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि त्यानंतर या ग्रेट विजनरीशी आमचं इंटरॅक्शन माझं सुरू झालं. त्यांच्याबद्दल ऐकलेल्या गोष्टी आणि त्यांना प्रत्यक्षात भेटल्यानंतर मला खूप समाधान वाटलं. मला एक चांगला गाईड, चांगला मित्र भेटल्याचा मला त्याच्यातून आनंद मिळाला. मित्रो, आपल्यापर्यंत ही वेबिनार कमिटीची आमची टीम आहे जी अहोरात्र काम करते जेणेकरून तुम्हाला या पॅन्डेमिक मध्ये हाऊ टू सस्टेन, हाऊ टू गेन, हाऊ टू बाउन्स बॅक ह्या सब्जेक्ट्स वरती अनालिसिस करून स्पीकर्स कुठले असले पाहिजेत याचा अभ्यास करून हे सगळं टीम करणारी आमची वेबिनार टीम आहे. वेबिनार कमिटीची मी ओळख करून देतो. वेबिनार कमिटी मी हेड करतोय. माझ्या कमिटीमध्ये धनंजय वाळके, आनंद गावडे, सई भैरट पाटील हे तिघही CA आहेत.
टेक्नोक्रॅट आहेत, एकदम मॉडर्न सीए कन्सल्टन्सी फर्म मधले ते एकदम शार्प ब्रेन्स आहेत. सायली काळे ही आर्किटेक्ट आहे. यशवंत प्रसार हे कॉस्मॉस बँकेचे डायरेक्टर आहेत. तेही सीए असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. पुराडे साहेब, अमोल जगदाळे, ज्ञानेश्वरी बिरादार, मित्तल पोकाटे, स्मिता टेमघरे, संग्राम खामकर, परिणिता आणि अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व एमए टीम आम्हाला ह्या वेबिनार सिरीज मध्ये मार्गदर्शन करते. एमए कमिटीच्या सपोर्ट शिवाय एवढे छान वेबिनार कमिटीने काम करणं वॉज नॉट पॉसिबल. त्यामुळे मी एमए कमिटीचे पण आभार मानतो. 6-7 वर्षानंतर हनुमंतरावांशी कनेक्ट झाल्यानंतर मला त्यानंतर हा माणूस हळूहळू उलगडायला लागला. 1972 मध्ये सातारामध्ये हनुमंतरावांचा जन्म झाला. ते पुण्यामध्ये 100 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये जवळजवळ 15 ते 16 वर्ष राहिले. व्हीआयटी कॉलेज मधून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, ते सेल्फ अर्न. आणि 1994 ला ते टेल्को त्यांनी जॉईन केली. स्वामी विवेकानंदांच्या थॉट्सने खूप इन्स्पायर्ड झाले होते आणि त्यावेळी ह्या इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेल्या माणसांनी टेल्कोचा जॉब संपल्यानंतर भारत विकास ग्रुप ह्या नावाने एक कंपनी फॉर्म केली. इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर मॅच्युरिटी किती असते आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यावेळी भारत विकास ग्रुप असं मोठं नाव आणि स्किल डेव्हलपमेंट, फॅसिलिटी मॅनेजमेंट मध्ये आता सध्या इंडियामधले सर्वात मोठी कंपनी ते आहे. पंतप्रधानांचं कार्यालय, पंतप्रधानांचं रेसिडेन्स, राष्ट्रपती भवन, प्रेसिडेंटचं रेसिडेन्स, पार्लमेंट अशा एकदम Z++ सिक्युरिटी असणाऱ्या ह्या सर्व ठिकाणांचं फॅसिलिटी आणि हाऊसकीपिंग मॅनेजमेंट हे सर्व बीव्हीजी ग्रुपकडे आहे. त्यांच्याकडे आपल्या देशातले 15 एअरपोर्ट्स, 12 टेम्पल्स आणि विविध छोटे मोठे सहकारी कार्यालय आहेत. त्या 12 टेम्पल्स पैकी सोमनाथ आणि महाकाली टेम्पल हे आपल्या देशातलं सर्वात स्वच्छ टेम्पल्स म्हणून त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. संगमनेर सारख्या पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस सुद्धा ते करतात. मी एकदा संगमनेरला गेलो होतो, तर तिथलं पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस बीव्हीजी मॅनेज करतं. म्हणजे पंतप्रधानांच्या कार्यालयापासून, राष्ट्रपती भवनापासून अगदी एका तालुका प्लेसचं हाऊसकीपिंग पीडब्ल्यूडीचं सरकारचं प्रॉमिस आहे की 20 मिनिटात त्यांची अँब्युलन्स तुम्हाला सर्व्हिसला तुमच्या दारात उपलब्ध असेल. 1700+ अँब्युलन्सेस त्यांच्याकडे आता त्या आहेत. हनुमंतराव सरांना पंतप्रधान कार्यालयातून नीती आयोगाने त्यांचं इन्व्हाइट केलं होतं. ते कधीही अवेलेबल असतात. ही इज अ व्हेरी हायली कनेक्टेड अँड व्हेरी रिसोर्सफुल पर्सन. आपल्या कुठल्याही मेंबरला ते कुठल्याही प्रकारचे नेट शेअर करा असतात. हा आपला माणूस आजपर्यंत हनुमंतरावांना बरेच अवॉर्ड्स मिळाले. त्याची लिस्ट आता न वाचलेली बरी. दुसरं एक विशेष माझ्याकडनं राहून गेलं. हनुमंतरावांचा मध्ये त्यांचा एक हे आहे, लेसन आहे. आणि प्लस FY BCom ला आपला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्यांचा एक हे आहे. सरांना मी रिक्वेस्ट करतो की आज ह्या सगळ्या कोविड हा अनइमॅजिनेबल सिच्युएशन मध्ये हाऊ टू सस्टेन, हाऊ टू बाउन्स बॅक ह्या विषयावरती, आणि प्लस आता तुम्ही जगामध्ये वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज, वेगवेगळे बिझनेस तुम्ही एक्सप्लोर करता. सदैव एक्सप्लोर करत राहणं हा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळे तुमच्या ह्या सगळ्या अभ्यासाचा इंटरनॅशनल नॉलेज तुमच्याजवळ जे शेअरिंग आहे, वेगवेगळे कन्सल्टंट आहेत, त्याचं नॉलेज तुम्ही आमच्याशी शेअर करावं. इथून पुढे काय चॅलेंजेस आहेत, लोकांची मानसिकता कशी बदलणार आहे, इकॉनॉमी कशी बदलणार आहे, विविध देशातल्या आता बदललेल्या परिस्थितीमध्ये त्याचा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर काय होणार आहे, आणि कुठले इथून पुढे ग्रोथ इंजिन्स असणार आहेत, कुठले सेक्टर्स मध्ये फोकस केलं पाहिजे, कुठल्या गोष्टींमध्ये काळजी घेतली पाहिजे, ह्यासाठी आपण आपल्या स्पीकर्सना, इतका अनुभवी स्पीकर्सना मी इन्व्हाइट करतो. सो फ्रेंड्स, बी रेडी टू गेट इन्स्पायर्ड बाय आवर व्हेरी ओन विजनरी हनुमंतराव गायकवाड सर. तर प्लीज मी तुम्हाला वेलकम करतो आणि आमच्या सर्व मेंबर्सना इनलाइटन करण्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. सर, ऑल युअर्स. थँक्यू.
वेगळं काम चालू केलं की नॉलेज करायचं आणि त्याच्यामध्ये गेन करायचं. मी कायम म्हणतो की मार्गदर्शन करण्या इतका मी खरंच मोठा नाही, पण स्वतःचे अनुभव सांगू शकतो. आदरणीय अंकुश आसबे साहेब आहेत, आदरणीय तुम्ही खूप चांगलं इंट्रोडक्शन दिलं. मी माझं पूर्णफार लिमिटेड करता यावं. विक्रम गायकवाड साहेब, बाकी सगळेच आपले मेंबर आणि बाकी सगळे महाराष्ट्रातले बरेचसे लोक तर आता मगाशी मी ऐकलं उन्मेष पाटील साहेब देखील मगाशी आले होते. अनेक लोक आहेत. बेसिकली हे कोविडमुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही असाधारण आहे. आपल्याला असं कधी होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे कुठल्याही भविष्यवाल्याने सांगितलं नाही आणि असं अख्खं जग थांबेल असं कधी कोणाला वाटलं नाही. रोज काहीतरी नवीन करायला पाहिजे आणि करत असतो मी. ज्या गोष्टी माहिती आहेत त्या काही मी रिपीट करत नाही. बीबीजीची हिस्ट्री बहुतेकांना माहिती आहे, पण मागचे काही वर्ष मी शेतीमध्ये काम करतोय. गेले 6 वर्षापासून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केलेत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसा कमी होईल, त्याचं उत्पन्न कसं वाढेल आणि ते विषमुक्त कसं असेल याच्यावरती मी काम करतोय. आतापर्यंत जवळपास खर्चामध्ये 30% उत्पादन 50% मिनिमम वाढतं आणि आत्ताची ही परिस्थिती निर्माण ह्याच्यामध्ये आपल्याला आता विषमुक्तांची गरज लक्षात की आज जे आपण खातोय, बऱ्याचशा लोकांना, अनेक लोकांना कॅन्सर होतोय, अनेक शरीरात व्याधी होत आहेत. बेसिक कारण त्यामुळे विषमुक्त अन्नाची गरज वाढतीये. मी गेले 3 वर्ष झाले, 3-4 वर्षापासून अफोर्डेबल हेल्थकेअर म्हणजे आपल्याकडे 5 वर्षाची प्राचीन परंपरा आहे आयुर्वेदाची. 5 वर्षाची. ॲलोपॅथीला इनमीन 125 ते 150 वर्षाची हिस्ट्री असेल आणि 5 वर्ष झालं. सांगायचं झालं तर चरक संहितेत सांगितलं की आमच्या वृक्षाची साल ही चैत्र पौर्णिमेला काढा. तर माझ्या सायंटिस्ट टीमनी काय केलं, दर महिन्याला 2दा-3दा अशी साल काढली आणि वर्षातनं 30 वेळा काढलेलं साल की चैत्र पौर्णिमेला त्यात मेडिसिन व्हॅल्यू जवळपास 5% आहे आणि बाकी दिवशी कधी 1.7% आहे, कधी 0.5% आहे, कधी 2.3% आहे. दिसायला त्यात काही फारसा फरक नाही त्या सालीमध्ये. पण जो वैद्य आहे औषध बनवणारा, तो काही जंगलात जात नाही, तो काही पौर्णिमा बघत नाही, तो औषध कुठून वाटून तुम्हाला देतो. त्यात 1% जर मेडिसिन व्हॅल्यू असेल तर तुम्ही 5 पुढे घेतल्या पाहिजे तर ते लागू पडेल. आणि हे कधी झालं नाही, हे स्टँडर्डाइज कधी झालं नाही. आम्ही आता काय करतोय आणि त्याच्यामध्ये देखील आपण हर्बल म्हटलं की आपण म्हणतो की खूप चांगलं, पण हर्ब मध्ये देखील काही हर्ब्स असे जे डीएनए डॅमेज करतात, काही डीएनए प्रोटेक्ट करतात. आमची टीम काय करते, माझ्या जवळपास 20-22 पीएचडी झालेली मुलं काम करतात. ते काय करतात की कुठले हर्ब असेल ते डीएनए ला प्रोटेक्ट करतं का डीएनए ला डॅमेज करतं याचा अभ्यास केला जातो आणि तो अभ्यास करून मग त्या औषधामध्ये घेतलं जातं. मग त्याची फायटोकेमिस्ट्री केली जाते, त्याचं फिंगर प्रिंटिंग केलं जातं की ह्या झाडामध्ये हेच केमिकल इतक्या तत्व असेल, 2% असेल ते मध्ये 2.5 पट घेतलं पाहिजे, 5 पाहिजे असेल तर. असं अनेक प्रकारे आपण त्याच्यामध्ये काम करून आज जवळपास 30 आजारांच्या वरती बीबीजी काम करते. आणि मला सांगायला सगळ्या एमएम मेंबर्स आणि सगळ्यांना आनंद होतो की आता नुकतंच एफडीएने 8 प्रकारच्या औषधांमध्ये मला एक कॅन्सर असेल तर 15 दिवसामध्ये मिरॅकल होतं. फार बेसिकली कॅन्सर काय होतं, सेलची मल्टिप्लिकेशनची स्टेज जी असते ती फार स्पीडने सेल मल्टिप्लाय होत असतात. त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन थांबतं. जवळपास 98% ते जीवन सायकल ब्रेक होती आणि सायकल हे थांबतात. नंतर आम्ही आता सध्या सगळ्यांचा प्रश्न आहे की ह्या कोविडमध्ये इम्युनिटी वाढली पाहिजे, इम्युनिटी चांगली झाली पाहिजे. तर आम्ही इम्युनिटीसाठी अतिशय प्रूव्हन असं एक शतप्लस नावाचं औषध तयार केलं. असे अनेक औषधं म्हणजे डायबिटीसचं केलंय, हार्ट अटॅकसाठी केलंय, प्रिव्हेंटिव्ह हार्ट केअरचं केलंय, ज्याच्यामध्ये हार्टमध्ये बाकी सगळे आजार जे आहेत आपले डायबिटीस असेल, बीपी असेल
ते आपल्याला इंडिकेशन देतात, आपल्याला त्रास होतो, आपण त्याची लक्षणं तपासतो आणि मग औषध घ्यायला चालू करतो. हार्ट तसं काही कळत नाही, आपल्याला सांगत नाही. तर आम्ही त्याच्यावरती हार्टचे ब्लॉकेजेस जवळपास 70% ते 90% ब्लॉकेज 2 महिन्यामध्ये काढणारं औषध तयार केलं. कुठलेही म्हणजे अंकुशजी त्याच्या सगळ्यांनीच 2 महिन्याचा कोर्स करावा असं ते औषध आहे. मी काही मार्केटिंग करण्यासाठी सांगत नाही, पण एक वेगळं काम करतोय. अफोर्डेबल आहे म्हणजे जेणेकरून पुढचा 10-20 लाखाचा खर्च वाचावा आणि तब्येत चांगली राहावी, आपली सगळ्यांची तब्येत चांगली राहावी अशा दृष्टीने काम करतोय. मला मगाशी अंकुशजींनी सांगली तुम्ही करोना काय करताय. आम्ही मुंबईमध्ये जवळपास 60 अँब्युलन्स आपल्या करोनासाठी रात्रंदिवस काम करतायत. अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या 950 अँब्युलन्स त्यातल्या 200 कोरोना पेशंटसाठी डेडिकेटेड काम करतायत. आणि कोरोना पेशंटची खरंच हाल अशा पद्धतीचे की खूप विचित्र आहे. म्हणजे परवा बोरळीमध्ये अशी केस झाली, अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले. खूप विचित्र रीतीनं लोक घाबरलेत ह्या परिस्थितीमध्ये. तर त्याच्यामध्ये आम्ही काम करतोय. जम्मू काश्मीरला आम्ही मागच्या महिन्यामध्ये 450 अँब्युलन्स चालू केले. म्हणजे लडाखमध्ये देखील आता आपली अँब्युलन्स आहे. 450 अँब्युलन्स संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये चालू केले. असं वेगळं एक काम धडपड चालू आहे माझी काहीतरी वेगळं करायची. सातारा मेगा फूड पार्कमध्ये जवळपास 140 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली आहे आणि तिथं फूड प्रोसेसिंग करून भारतात आणि भारताबाहेर एक्सपोर्ट करायचं त्याच्यामध्ये काम करतोय. तर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम करतोय. सांगितले की आता सर्वाइव्ह महत्वाचं आहे, रिवायवल महत्वाचे आहे. ते रिसोर्सेस एकदम प्रॉपरली वापरले पाहिजेत आपण आणि पुढच्या काळासाठी जपून ठेवले पाहिजेत आणि जगातल्या संधीचा शोध घेतला पाहिजे. मी कायम म्हणतो की इनोव्हेट केलं पाहिजे. म्हणजे रोज मी इनोव्हेट करत असतो आणि असे व्यवसाय इनोव्हेट करत असतो की ज्याच्यामध्ये सामाजिक रीतीने बॉटम ऑफ द पिरामिडला आपण मदत करू शकतो. म्हणजे तळागाळातल्या लोकांसाठी काम कसं करता येईल, अफोर्डेबल हेल्थकेअर मध्ये काम करतोय, ऍग्रिकल्चर मध्ये काम करतोय किंवा सर्व्हिसेस मध्ये करतोय. त्याच्यामध्ये माझी इच्छा हीच असते की आपण तळागाळातल्या लोकांना कशी मदत करता येईल. याच्यामध्ये कोरोना अजून काय झालं, घरातले नोकर चाकर बाहेर गेले. आता माझी पत्नी वैशाली आहे, मेड फॉर इच अदर, म्हणजे एम ए आयडिया, मेड नाही, मेड फॉर इच अदर. त्यांनी भांड्याला साबण लावायचं, आपण धुवायची, असं सगळं चालू झालं. तर असे अनेक बदल म्हणजे घरामध्ये आपण कायम म्हणायचो की मला अजिबात वेळ नाही, हजवायला वेळ नाही, असं काही होत नाही. जग थांबत नाही, जग चालू राहतं. आपणच आपल्यावरती म्हणजे व्यायाम न करायला मला एक कारण असत व्यायाम करतात, व्यायाम करतात. मला आमचं चित्र सांगत असतं. मी कधी कायम व्यायाम करायला कंटाळा करायचो. मी म्हणायचो आपल्याला वेळ नाही. आता वेळ मिळतोय. आता करायचं काय? वाचन करायचं, अभ्यास करायचा. चांगल्या काय शोधता येतील त्याच्यामध्ये काम करायचा प्रयत्न करायचा. तर माझं म्हणणं की आपल्याला आपल्या खर्चावरती एक कंट्रोल ठेवायला लागेल. म्हणजे सगळ्याच लोकांनी खर्च आटोक्यात ठेवत खर्च कसे कमी करता येईल याच्यावरती आपल्याला काम करायला लागेल. खूप कॅपिटलिस्टिक आता मी काही अर्थतज्ञ नाहीये, पण मला मी बीबीसीसाठी जो विचार करतोय तो सगळ्यांसाठी मी एक सजेशन म्हणून कॅपिटलिस्टिक डायव्हर्सिफिकेशन होतं. माझा अंदाज आहे की 25 ते 30% लोक बेरोजगार होतील. म्हणजे 25 ते 30% तुम्ही लक्षात घ्या की फार मोठी संख्या बेरोजगाराची वाढेल. त्याच्यामुळे बेरोजगारी वाढेल. बेरोजगारी वाढली की गुन्हेगारी वाढेल, सायकल. आणि याच्यामधनं आपल्याला मार्गक्रमण करायला लागेल, याच्यातनं वेळ काढायला लागेल, मार्ग शोधायला लागतील. अन्न वस्त्र निवाराच्या गरजा कमी होणार नाही. तुम्हाला प्रयोगशाळेत अन्न पिकवता येणार नाही, त्यामुळे शेतकरी लागेलच आणि शेतकऱ्याचं महत्व वाढेल आणि त्याच्यामध्ये विषमुक्त शेतीचंही महत्व वाढेल. फूड प्रोसेसिंग वरती आपल्याला खूप चांगलं काम करतो. म्हणजे एमईएच्या मेंबर्स मध्यंतरी आम्ही पुण्यामध्ये एक सेमिनार घेतला होता. त्याच्यामध्ये रघुनाथ माशेलकर साहेब, मुकेश गुप्ता फूड प्रोसेसिंग मध्ये आपल्याला खूप संधी आहेत. म्हणजे मिडल ईस्ट त्यांच्याकडे खूप आहे पण नाही. तर आपल्याला सगळ्यात शॉर्टकट आहे आपल्या इथं. मुंबईतून निघालं की 12-15 तासात जहाज पोहोचतो, 1 दिवसात पोहोचतो जहाज तिकडं. तर एक्सपोर्टला आपल्याला फूड प्रोसेसिंग मध्ये खूप मोठ्या संधी निर्माण होतील. तर आता थोडेसे बदल करायला लागतील. आपल्या थॉट प्रोसेस मध्ये आपल्याला बदल करायला लागतील आणि इनोव्हेशन करायला लागेल आणि वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतील. असं एक मत आहे की अनेक घटकांना मी मगाशी तुमचंही वाचलं ऐकलं की आपण 18-20 पुढे येऊन म्हणजे ज्याच्याकडे आहे त्यांनी द्यावं आणि समाजातल्या ज्याच्याकडे नाहीये त्याला मदत करावी, एक चळवळ म्हणून बघितलं पाहिजे. मी स्वप्न होतो की पुढच्या 10 वर्षामध्ये मी पब्लिकली सांगायला चालू केलं मागच्या 2 वर्षापासून
20 ते 30 सालापर्यंत 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवायला मदत करायची. म्हणजे माझं स्वप्न टार्गेट जे आहे आयुष्याचं, ते टार्गेट असं की लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे आणि त्याला आपण मदत करत आले पाहिजे. हेल्थ केअर मध्ये असेल, शेतीमध्ये असेल आणि जागतिक लेवलला काम करता आलं पाहिजे. तर आपण हे जर स्वप्न केलं की शेतकरी असतील, आपण काम केलं तर खरंच एक मोठं काम उभं राहील. कारण काळजी करायचं कारण नाही, कारण काळ हेच तुमच्याकडे तुमचे त्याच्यावरती काम करावं. मी मध्यंतरी 2 दिवस कोल्हापूरला जाऊन आलो. मला पन्हाळा बघायचा होता, मला विशाळगड बघायचा होता, मला पावनखिंड बघायची होती. मी कित्येक अनेक गोष्टी करायला, पण मला असं वाटतं की ही एक संधी आहे आपल्याला रेट्रोस्पेक्टिव्ह विचार मंथन करायची, की आपण आतापर्यंतच्या आयुष्यात प्रत्येकाने काहीतरी अचीव्ह केलं, प्रत्येकाने अचीव्ह केलं, पण ते एकदा पुन्हा वेगळ्या नजरेने बघायची गरज आहे, की आतापर्यंत आपण काय केलं, त्या पुढच्या आयुष्यात काय करायचं. मी मगाशी जे सतीश असं ऐकलं, तरी दादा म्हणले की मटेरियलिस्टिक व्हॅल्यूला तर फारशी महत्व राहणार नाही. आपल्याला लक्षात आलं की आपल्या आयुष्यातल्या गरजा किती आहेत हे लक्षात आलं, की आपण 2च चपात्या खातोय सकाळी, 2च संध्याकाळी खातोय. आपलं डायबिटीस तर जास्त गोड खाता येत नाहीये. आपल्या गरजा कळल्या, नेमकं काय करायचं ह्याचं एक आपण प्रत्येकाने रेट्रोस्पेक्टिव्ह विचार करता येईल. आणि ही संधी आहे की नेमकं पुढच्या आयुष्यात काय करायचं, कसं करायचं, आपल्यात काय बदल घडवायचे, त्याचा एक विचार करायला संधी आहे. आणि म्हणा जो 60% काम चालू आहे, ॲम्ब्युलन्सचं काम चालू आहे, हॉस्पिटल क्लिनिकचं काम चालू आहे, अशा अनेक ह्याचं काम चालू आहे. आदरणीय पंतप्रधान साहेबांचं चालू आहे, तिथली घर त्यांच्या घराचं काम चालू आहे, पार्लमेंटचं काम चालू आहे, बऱ्याच ठिकाणी ही कामं चालू आहेत आणि बाकीची कामं ऍग्रिकल्चर रिलेटेड कामं चालू आहेत. तर माझं सगळ्यांना सबमिशन हेच राहील, आपल्याला जमतं ते अजून उत्तम कसं करता येईल, उत्तमातनं सर्वोत्तम कसं होता येईल ह्याच्यावरती विचार करावा, नवीन नवीन शोध घ्यावा. आणि एमईएन एक असं म्हणजे त्याच्याकडं पैशाचं आर्थिक पाठबळ आहे. आपण एकत्र बसून चर्चा करून कुठल्या देशामध्ये काय संधी आपल्याला मिळू शकतात पुढच्या काळामध्ये त्याचा विचार करावा. करोना की जग नमस्कार. तुम्ही अतिशय छान आणि सुंदर सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगितलं की काय करायचं आणि काय करायचं आणि कुठे संधी असतील आणि त्या संधीचा आपण कसा योग्य प्रकारे कन्सर्शन करून कसं करता येईल सगळं आहे. तर तुमच्या एमएच्या सर्व ह्याचा तुमच्या माणसाला नक्कीच लाभ तुमच्याकडे बरेच प्रश्न आले, चालू करत आहोत. मगाशी मला बोलताना मला माझा आवाज नेटवर्कचा प्रॉब्लेम आवाज येत नव्हता. मी अजून एकदा सर्व पार्टिसिपंट स्वागत करीत आहे आणि एमएच्या वाढीसाठी आपल्या समाजातील उद्योजकांचा कनेक्ट वाढण्यासाठी आणि त्याबरोबर आपल्यामध्ये उद्योजकता वाढण्यासाठी हा सगळा उपक्रम एमएचा चालू आहे. आपण ह्या आपल्या सर्वांचं या गोष्टीसाठी सहकार्य आवश्यकता आहे आणि आम्ही आपल्या कनेक्ट आपल्या समाजामध्ये गायकवाड सर नमस्कार. नमस्कार. आता ह्या सगळ्या पॅन्डेमिक मध्ये तुम्ही आता आम्हाला बऱ्याच उद्योजकांना असा अनुभव येतो त्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा हाऊसकीपिंग मेहनतीचे आहेत, पण आपला हा जो हाऊसकीपिंग तुम्ही साध्या नगरपालिकेपासून पंतप्रधानांचं हाय झेड युनिफॉर्म तुमचं 100% मुक्त करून देतील. म्हणजे तुम्हाला काम करायला आता भीती असणार आहे, ती एक अडचणीत संधी किंवा बीव्हीजी 100% तुमच्या ऑफिसची वन टाइम तुमचं रेग्युलरचं हाऊसकीपिंगचं काम दिलं आता ते कशा पद्धतीने आपण सर बेसिकली काय करतो की त्याच्यामध्ये आमची प्रॅक्टिस आहे, त्याच्यामध्ये काय करतो आम्ही की ग्रामीण भागातल्या मुलांना शक्यतो घेतो. जर बीकॉम झालेला आला आणि 5वी नापास आला तर आपण 5वी नापासला पहिलं प्राधान्य देतो. खूप चांगलं करतो. 3 दिवस ट्रेनिंग करायचं. आता 1 महिना असं आपण ट्रेनिंगचे पॅटर्न बदलले. ट्रेनिंग खूप चांगलं देतो आणि चांगलं ट्रेनिंग लोक चांगलं काम करतात. कारण बेसिकली
ह्या वर्किंग क्लासला तुम्ही जर प्रॉपर सिस्टीम प्रोसेस मध्ये जर टाकलं ना, तर ते खूप चांगलं काम करतात. तसं आपण करायचा प्रयत्न करतो. आणि ESI, PF, बोनस, ग्रॅच्युइटी, त्यांचे ऍडिशनल इन्शुरन्स, कुणाची मृत्यू झाला तर त्याला बीव्हीजी मध्ये आपण वेगळ्या पद्धतीनं पेन्शन देतो. त्याच्या कुटुंबाचा 20 वर्ष सांभाळ करतो. हे सगळं लोकांना माहिती आहे की आमचा खर्च अपरेंटली असं बघितलं तर आमचा खर्च थोडा 5-10% जास्त वाटतो लोकांना. पण एकदा ह्या सगळ्या फॅसिलिटी बघितल्या आणि टेन्शन मुक्त काम बघितलं तर लोकांचा कल बीव्हीजीकडे काम द्यायला येतो. आणि त्याच्यामुळेच कंपनी वाढली. म्हणजे फंडामेंटली क्वालिटी काम लोक करतात. त्यांना ते काम करता यावं क्वालिटी याच्यासाठी आपण ट्रेनिंग देतो. त्यांना योग्य ती साधनं देतो. त्यांना मोटिवेशन देतो आणि सगळी हायरार्की म्हणजे माझी सगळीच टीम म्हणजे आमचे आदरणीय उमेश माने साहेबांपासून सगळी खालची सगळी टीम आहे. विपिन आहे दिल्लीचा, पॅट्रिक आहे चेन्नईचा, गोविंद बेंगलोरला, योगेश आत्रे आमचा मुंबई बघतो, तिकडे जयपूरला पाटील आहे, असे अनेक खूप लोक आहेत. बाळू माने आमचा, दयानंद, खूप लोक आहेत जे रात्रंदिवस, गौतम छेडा आहे, आमचे डॉक्टर पवन सिंग हे नवीन हेल्थ केअरचं इनोव्हेशन करत असतात. अफोर्डेबल म्हणजे कॅन्सरचं औषध तुम्हाला जे आता मी सांगितलं, शतप्लस जे मगाशी मी परवा पाठवून दिलं होतं, आपल्या सगळ्या लोकांनी 5-10 ml जर रोज घेतलं, मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमची इम्युनिटी खरोखर वाढेल, म्हणजे सायंटिफिकली वाढेल. 5 ml रोज औषध घेतलं तर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह होते, तुमची बॉडी अल्कलाईन होते, म्हणजे कॅन्सरची भीती नाही. अँटीऑक्सिडंट करतं म्हणून काम करतं बॉडीमध्ये, अँटीऑक्सिडंट म्हणून, अँटी इन्फ्लमेशन म्हणजे जे काही सगळे आजार होतात ते इन्फ्लमेशन होतात, ते अँटी इन्फ्लमेशन म्हणून काम करतं. अशा अनेक गोष्टी करतोय आपण. सर, दिनेश टिळेकरांचा एक प्रश्न आहे. ते आता विचारतात की बीव्हीजी ग्रुप आयुर्वेदामध्ये किती अग्रेसिव्हली हे पुढे जाणार आहेत आणि योगा आणि आयुर्वेदाचं कॉम्बिनेशन करून मासेस पर्यंत ते सायंटिफिक वेने रीच करायसाठी काय बीव्हीजीचे प्लॅन्स आहेत का? तेच आता सांगितलं मी तुम्हाला की आपण आता 30 वेगवेगळ्या आजारांच्या वरती काम करतोय. 8 प्रकारच्या औषधांना आता आम्हाला विक्रीची परमिशन मिळाली आहे. मी तुम्हाला जर दाखवतो, हे शतप्लस नावाचं हे आपलं औषध आहे. त्याच्यावरती आम्ही लिहिलंय फॉर हेल्दी इम्युन सिस्टीम. हा लेबल क्लेम करायला सुद्धा गव्हर्नमेंटचा अप्रुव्हल लागतं. हे रिड्युसेस इन्फ्लमेशन, रिड्युसेस ऑक्सिडेशन, एनहान्सेस द इम्युनिटी. हे सगळे क्लेम सायंटिफिकली प्रूव्ह केल्यानंतर ह्याची आम्हाला मान्यता मिळाली. तर हे मिळालंय. डायबिटीसचं औषध बनवलंय. मागे मी एकदा आपल्याशी बोललो होतो, कॅट्रॅक्टचं औषध बनवलंय. म्हणजे जगामध्ये याला कदाचित नोबेल प्राइज मिळालं पाहिजे इतकं ते संशोधन चांगलं झालंय की कॅट्रॅक्ट झाला की तुम्हाला सगळ्या जगामध्ये कुठेही तुम्ही गुगल करून बघा, कॅट्रॅक्ट झालं की तुम्हाला ऑपरेशनच करायला लागतं. त्या सर्जरीशिवाय तुम्हाला पर्याय नसतो. बीव्हीजीने औषध बनवलं, म्हणजे बीव्हीजी म्हणजे आमच्या टीमनी हे रिसर्च सगळं खूप वर्षापासूनच चाललेलं आहे. डोळ्यात औषध सकाळी 2 थेंब, संध्याकाळी 2 थेंब टाकले तर 15 दिवस ते 45 दिवसामध्ये कॅट्रॅक्ट विरघळून जातो. म्हणजे कॅट्रॅक्ट तुम्हाला मी त्याच्यावरती चित्र दाखवतो, पूर्ण कॅट्रॅक्ट विरघळून जातो. अॅनिमल ट्रायल आमच्या आता झाल्या नुकत्याच, तुम्हाला फोटो दाखवतो. म्हणजे मी काही मार्केटिंग करत नाही, पण एक डिस्ट्रप्टिव्ह इनोव्हेशन्स करतोय मी की कॅन्सरच्या औषधाचा आपला खर्च अतिशय नगण्य असा असणार आहे. केमोथेरपीला 1.5-2 लाख रुपये खर्च येतो. आपला कोडाचं औषध आपलं खूप चांगलं तयार झालंय. कोडाचं औषध आहे, कॅट्रॅक्टचं आहे. हे असा डोळा होतो. अॅनिमल ट्रायलचे आता फोटो आलेत माझ्याकडे. हे उजवा डोळा तुम्ही बघितला तर हा कॅट्रॅक्टचा डोळा आहे आणि हा डोळा डावा जो आहे तो औषध टाकल्यानंतर आहे. एकदम क्रिस्टल क्लिअर होतं. आता ह्युमन ट्रायल चालू झाल्या, पण असं खूप करतोय. आता आमच्याकडे एक पेशंट होता, त्याच्या टाकल्यावरती केस उगवत नव्हते. पुण्यातले, मुंबईतले सगळे डॉक्टर झाले होते आणि 2 महिन्यामध्ये, मॅक्सिमम 3 महिन्यामध्ये आपण, हे असा होता माणूस, असा होता. तर हा 2 महिन्याने असा आला. तुम्हाला आमच्या याच्या एमए मध्ये भरपूर गिराईक. आणि मी ह्याच्यासाठी वेगळं पॅकेज करतो की केस गळू नये म्हणून करतोय, चेहऱ्यावरती काय डाग असतात त्याचं करतोय, आणि सगळं प्रूव्हन आहे. आपण वेगळी त्यासाठी वेगळी मिटिंग घेऊ. मी फक्त हेल्थ केअरचं मला नाही, आमचे डॉक्टर पवन सिंग प्रेझेंटेशन, हायपर टेन्शनचं औषध खूप चांगलं झालंय. कुणाला बीपी असेल तर 15 दिवसामध्ये त्याची गोळी अर्धी होईल आणि 6 महिने नॉर्मल होईल. 6 महिन्यामध्ये
डायबिटीसचं जे औषध आहे ते H1B1C 9 असेल तर 3 महिन्यांनी ते तुमच्या 6च्या आसपास येईल. असं सगळं एक वेगळं बेसिकली काय एकदम डिसरप्टिव्ह आणि नवीन इनोव्हेटिव्ह थिंग्स मध्ये तुम्ही एक्सप्लोर करता नेहमी. आणि ह्याला तुमचं असं जगात आहे की एक्सप्लोर करत राहा. एक्सप्लोर सर, अमित वायकरचा प्रश्न आहे हम्म. की आता या बदलत्या परिस्थितीमध्ये चायनाची पोझिशन काय राहणार आणि त्याच्यानंतर चायनाच्या या सगळ्या परिस्थितीतून आपल्या इंडियासाठी काय ऑपॉर्च्युनिटी जनरेट होतील? वायकर साहेब चायनावरूनच बोलतात का? आमचे मित्र आहेत. अच्छा, अमित वायकर. हा, तर चायनाचं आता भारत सरकारचं काय आपण काय अर्थतज्ञ नाहीये, पण चायनाकडनं येणाऱ्या वस्तूंच्याकडे लोक आता संशयानं बघतील. त्याला कुठे कलर लागलाय का, कुठं काय लावलंय. म्हणजे काल युएसच्या पंतप्रधान प्रेसिडेंटनी डिक्लेअर केलं की त्याने आता शोध घ्यायला चालू की हा त्यांच्या लॅबमध्ये त्यांनी बनवला का, असाही शोध घ्यायला चालू केलं. तेव्हा आतापर्यंत चायना हे जगात मॅन्युफॅक्चरिंगचं हब होतं, कारण जगातलं जे सगळ्यात रॉ मटेरियल लागतं ना इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगला, रॉ मटेरियल जे लागतं म्हणजे मायक्रो मिनरल्स म्हणतात त्याला, म्हणजे एलईडी बनवायला किंवा बॅटरी बनवायला लिथियम आयन लागतं, लिथियम लागतं. ह्याचे 97% कंट्रोल हा चायनाकडे आहे. किती? 97% कंट्रोल चायनाकडे आहे. म्हणजे तुमची इच्छा असो नसो तुम्हाला बाय डिफॉल्ट चायनामध्येच मॅन्युफॅक्चरिंग जायला लागतं. तर तुम्ही चायनामध्ये गेलात तर तुम्हाला ते तिथल्या योग्य दरात मिळतं. चायनाच्या बाहेर जर तुम्ही ते रॉ मटेरियल विकत घेतलं तर त्याचा तिप्पट रेट असतो. तेव्हा चायनाने लोकांना कंपल्शन केलं होतं की तुम्ही आमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग केलं पाहिजे. पण ह्या परिस्थितीमध्ये जग बदलेल आणि चायनातनं मॅन्युफॅक्चरिंग बाहेर पडेल. आपल्याला संधी आहे, भारताला संधी आहे. थोडंसं आता हे रॉ मटेरियलच्या मॅनेजमेंटचं बघायला लागेल कसं होईल काय होईल. पण म्हणजे 2020 आपण म्हणतोय, म्हणजे आपले आदरणीय अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं की 2020 मध्ये त्यांना वेगळा भारत बघायचा होता. तर 2020ला आपल्याला यंगेस्ट देश असू आता. पुढच्या 5-10 वर्षामध्ये आपण यंगेस्ट देश असतो. आणि त्या यंगेस्ट देशात मी मागेही माझ्या भाषणात बऱ्याच ठिकाणी सांगतो की आपण थोडा ब्रिटिशांचा विचार केला पाहिजे वेगळ्या पद्धतीने. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इतिहास जसा वाचतो, प्रेरणा घेतो आणि ब्रिटिशांना आपण विलन म्हणून बघतो. तर ब्रिटिशांना देखील त्यांच्या नजरेने हिरो म्हणून बघायला शिकलं पाहिजे. अशी माझी धारणा आहे. तुम्ही विचार करा 16व्या शतकामध्ये जहाजाला इंजिन नव्हतं, शिडाच्या जहाजामध्ये हवा भरायची आणि अख्ख्या दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून भारतात यायचं. इथं आल्यानंतर मराठी त्यांना येत नव्हतं, आपल्याला इंग्लिश येत नव्हतं. तुम्ही जस्ट इमॅजिन करा, आज गुगल तुमच्याकडे फोन आहे आणि तमिळनाडूत गेला तुम्ही तमिळमध्ये त्या माणसाचं बोललेलं टाकलं की तो मराठी ऐकवतो आपल्याला. एवढी साधन सामुग्री आहे. या काळामध्ये आपण आणि त्या काळामध्ये ब्रिटिशांनी 100 देशावरती राज्य चालू केलं. म्हणजे एक निरोप यायला आणि माघारी जायला 6 महिने लागायचे. किती जहाजं बुडली असतील, किती लोकांना त्रास झाला असेल ती गोष्ट वेगळी. पण त्या काळात जे डेअरिंग होतं त्याच्याकडे, डेअरिंग आणि जे साहस होतं, रिस्क घ्यायची कॅपॅसिटी होती, ती आपण कुठेतरी घेतली पाहिजे. आज मी म्हणतो की मागे मी आपल्या एमएच्या भाषणात म्हटलं होतं की आफ्रिकेत आपण किती लोक गेलो, किती लोकांनी संधी शोधली, किती लोक गेलो. म्हणजे मी मध्यंतरी सुदानला गेलो होतो. 1 लाख हेक्टर जमीन तिथं ती द्यायला तयार आहे. 1 लाख हेक्टर नाईल नदीच्या काठावरती, जी नाईल नदी कधीही आटत नाही. नाईल नदीच्या काठावरती 2.5 लाख एकर जमीन द्यायला ती तयार आहे. बीबीजी सरकार, आपण एमए आणि आपण एकत्र येऊन काम केलं झालं 5 लाख हेक्टर मिळते. म्हणजे कामाच्या संधीला काही तोटा नाही, संधी आहेत, त्याचा शोध घ्यायला पाहिजे. आणि पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की अन्नधान्याच्या संधी खूप जास्त राहतील. तुमचं जे ह्याचं मार्केट आहे आपलं, निवारा राहणारच आहे, निवारा कुठे जाणार नाही. त्यामुळे तुमच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायाला तात्पुरतं थोडीशी डीप वाटेल आपल्याला, पण घाबरायचं कारण नाही. आणि मागाशी सतीश त्यातले अथॉरिटी माणूस आहे, त्यांनी जे सांगितलं की प्रॉफिटेबिलिटी रिझनेबल ठेवली. जसं मॅन्युफॅक्चरिंग, आम्ही आता सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करतो, 6%, 8% मार्जिन मिळालं, 10% मार्जिन आम्ही म्हणतो देव माणूस, फार भारी कंपनी. 10% मार्जिन, 6-8% तुझं काम चांगलं होतं आणि कन्सिस्टन्सी ठेवायला लागते, त्यामुळे कामं राहतात. म्हणजे आमचा कॉन्ट्रॅक्ट रिवायवल रेट जवळपास 98% आसपास आहे. तर हे होत असेल.
सई, मी आता एक प्रश्न विचारतो मनोज कुमार गायकवाडचा, त्याच्यानंतरचे प्रश्न तू घे. सई. हो सई. सर. हा. मनोज कुमार गायकवाडने विचारलंय की आता ह्या सगळ्या प्राप्त नवीन परिस्थितीमध्ये इंडस्ट्री शहरातून रुरल एरियाकडे शिफ्ट होईल का? त्याचं प्रमाण काय असणार आहे? हा प्रश्न म्हणजे सई मॅडम म्यूट करा. सई मॅडम म्यूट करा. लोक आता ऑनेस्टली पुण्या मुंबईतनं, माझ्या घरात एक राजस्थानी कुक होता, तो गेला राजस्थानला निघून माघारी. म्हणजे लोक हे शिफ्ट होतील, मायग्रेट होतील आणि माझा गाव गाड्या बारा असं होईल. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात मी परवा गेलो होतो, 2 दिवस होतो कोल्हापूरला. तिथे 1,10,000 लोक पुण्या मुंबईतली गावाकडे आहेत माघारी. आता मला नाही वाटत मुंबई चालू जरी झाली तर ती 100% माघारी येतील, 50% माघारी येतील. कारण ते म्हणतील टेन्शन नको, गावाकडे आपलं सुखात जीवन जगू, 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, जगायला लागतंय किती. ह्या करोनाने एक शिकवलं की आपल्याला जगायला किती लागते आपल्याला कळलं, किती खातोय ते कळलं. बाहेर जाता येत नाही, कोणाला भेटता येत नाही. आपण लॉकडाऊन मध्ये आहे. आपण आपलं ते काल ते पन्हाळ्याला गेलो तेव्हा तिथं बघितलं की आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज तिथं जवळपास 4.5 महिने पन्हाळ्यावरती लॉकडाऊन मध्ये होते आणि तिथनं बाहेर नाही पडले. तर ह्या सगळ्या परिस्थितीत आपल्याला अंतर्मुख व्हायला संधी मिळते की आपण आपल्या गरजा किती, आपलं लागतं किती आणि ते अंतर्मुख आपल्याला करायचं काय. मला असं वाटतं की ह्याचा प्रत्येकाने तसा विचार केला पाहिजे, पॉझिटिव्हिटी बघितली पाहिजे याच्यामध्ये. आपण युनिक आहोत हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. सई पुढचा प्रश्न घे. नमस्ते सर. एक प्रश्न असा होता की इथून पुढे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला कसं मार्केट राहील किंवा तुम्ही काही गायडन्स प्रोव्हाइड करू शकता का? याच्या पुढच्या काळामध्ये फूड प्रोसेसिंगला खूप चांगले दिवस येतील. आम्ही आता 23 फेब्रुवारीला पुण्यात एक सेमिनार घेतलं होतं. त्याच्यामध्ये सातारा मेगा फूड पार्क मध्ये आम्ही ज्याला फूड प्रोसेसिंग मध्ये काम करायचंय अशा कुठल्याही उद्योजकाला फूड पार्क ही कन्सेप्ट थोडक्यात सांगतो की कुठल्या इंडस्ट्रीला बेसिक सुविधा लागतात, रस्ता, लाईट, पाणी लागतं. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला त्यापेक्षा थोडं जास्त लागतं. कोल्ड स्टोरेज लागतं, लॅब लागते, ईटीपी लागतं, एसटीपी लागतं. हे सगळं अंडर वन रूफ आम्ही सातारला सगळं तयार केलंय. तेव्हा तुमच्यापैकी कुणाला फूड प्रोसेसिंग मध्ये यायचं असेल, तुमच्याकडे कल्पना असेल तर उत्तम, नसेल तर आम्ही तुम्हाला कल्पना देऊ, त्याला मार्केट देऊ आणि ब्रेक येऊन यायला 30 ते 35% धंदा झाला की ब्रेक येऊन येतो. ते ब्रेक येऊन येण्यापर्यंतची जबाबदारी पण आम्ही घेऊ. म्हणजे तुम्हाला बँकरप्ट होऊ देणार नाही, त्याच्या पुढची मेहनत मात्र तुम्ही करायला लागेल. म्हणजे एनपीए होऊ देणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ. आणि अशा वेगवेगळ्या जवळपास 1000 आयडिया आमच्याकडे वेगवेगळ्या पदार्थ तयार करायचे. म्हणजे अगदी चायनीज पासून तुमच्या क्वांटिटी पासून अनेक गोष्टी आपल्याला तयार करता येतील, एक्सपोर्ट करता येतील आणि जगाला मागणी आहे, जगात मागणी आहे अशा गोष्टी करता येतील. त्यामुळे आपल्यापैकी ज्यांना कोणाला भविष्यामध्ये इंटरेस्ट असेल फूड प्रोसेसिंग मध्ये काम करायला, आम्ही मुकेश गुप्ता साहेबांना, जे मोरारका फाउंडेशनचे अध्यक्ष, त्यांच्याविषयी थोडक्यात सांगतो. हे 1981 साली IIM मधनं पासआउट झाले आणि पासआउट होतानाच ठरवलं की 10 वर्ष पर्सनल आयुष्य जगायचं, म्हणजे पैसे कमवायचे. 10 वर्षांनी टाटामध्ये काम केलं आणि 91 सालापासून त्यांनी शेती आणि ऑर्गॅनिक शेती, म्हणजे भारतामध्ये ऑर्गॅनिक शेती हा शब्दप्रयोग 1991 साली मुकेश गुप्ता साहेबांनी आणला. भारत सरकारचे जेवढे गाईडलाईन्स आहेत, पारंपरिक कृषी विकास योजना आणि त्या सगळ्या गाईडलाईन्सची लेखक ते आहेत. नाउ ही इज ऍक्टिंग एज अ व्हर्च्युअल सीईओ ऑफ सातारा मेगा फूड पार्क. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी टीम आता काम करते की कुठल्या गोष्टीला जगात कुठं मागणी आहे, गुळ कुठले देश खातात, गुळाची पावडर कुठं एक्सपोर्ट करता येईल, हळद पावडर कुठं लागेल, कर्क्युमिन एक्स्ट्रॅक्शन कसं करता येईल, झेंडूच्या फुलातनं ल्युटिन एक्स्ट्रॅक्शन करता येतं, ते कुठं लागतं, त्याची अमेरिकेत कुठं मागणी आहे, आलं म्हणून न विकता जिंजर ऑइल काढून जिंजर ऑइलचे पुढचे एक्स्ट्रॅक्ट कसे काढता येतील, अशा अनेक गोष्टी. त्याच्यामध्ये आम्ही छोटी छोटी बिझनेस मॉडेल तयार करतोय. आता बेकरी जी आहे, 500 घरं असतील तर एक बेकरी काम करू शकते. तुम्ही 500 घरं असतील तर 1 महिन्याभरामध्ये 500 रुपयाचे ब्रेड किंवा बेकरी रिलेटेड प्रोडक्ट आणतात. तर आम्ही त्याचं मॉडेल बनवलं की 3 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आणि 200 स्क्वेअर फूट जागा असली तर तुमचा दर महिन्याला 2 ते 2.5 लाख रुपये व्यवसाय होईल शहरांमध्ये. त्याला लागणारं रॉ मटेरियल, म्हणजे आज तुम्ही ब्रेड खाता, मी मध्यंतरी एकदा म्हणजे फार वर्षापूर्वी एका बेकरीमध्ये गेलो होतो आणि ते कणिक तुडवताना बघितलं, त्यानंतर ब्रेड खायचं बंद केलं. आता इथं तुम्हाला मल्टीग्रेन ब्रेड पाहिजे असेल
तुम्हाला बाजरीचा ब्रेड पाहिजे असेल, तुम्हाला गव्हाचा ब्रेड पाहिजे असेल, तर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही ब्रेड बनवून घ्या. अशी मी ती कन्सेप्ट आणतो की तुमच्या हातानं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कॉम्बिनेशन करा आणि ब्रेड बनवा. तुम्हाला मसाले पाहिजे असतील, तुम्हाला हळद पाहिजे, धनाजिरी पावडर पाहिजे, असे छोटे छोटे आम्ही बिझनेस मॉडेल फूड प्रोसेसिंग मध्ये आणतोय. आमच्या ते राहुल पापड म्हणून आपला लाडाची कुल्फी नावाचा ब्रँड तयार केलाय. दुसरा आमचा एक माणूस आहे रिडिफाईन टीचा राहुल चव्हाण, त्याने चहा केलाय. दुसरा एक परवा मुलगा आला होता माझ्याकडे साईबा टी वाला, त्याने साईबाची 350 दुकानं काढली आहेत. तर फूड प्रोसेसिंगला आपल्याला पुढच्या काळामध्ये चांगल्या संधी असतील आणि त्याला आपल्याला खूप चांगलं काम करता येईल. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी अगदी पैसे नसतील तरी चालतील, फक्त कष्ट करायला तयार, कारण पैसे देणारे खूप लोक आहेत, बँका आहेत, सीडीपी आहे, अनेक लोक पैसे लावायला तयार असतात. पण मनापासून कष्ट करायची तयारी ज्यांची आहे अशा लोकांनी जर पुढे आलं तर आपण त्यांना मोठं करता येईल, त्यांना बरोबर घेऊन काम करता येईल. मनोज कुमार गायकवाड यांच्याकडून आहे. डू यू फील दॅट इंडस्ट्रीज विल थिंक टू शिफ्ट देअर सेंटर्स टुवर्ड रूरल एरियाज? मगाशी झालंच आहे. मुकुंद निमनंचा एक प्रश्न आहे की एमईए चे बरेच उद्योजक आता वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज एक्सप्लोर करायच्या याच्यामध्ये आहेत, तर त्यामध्ये तुम्ही एक बकेट अशी काय की नवीन कुठले फील्ड आपण एक्सप्लोर करू शकतो आणि कसं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो. प्लस इंटरनॅशनली आता चायना जसं इंटरनॅशनल मॅन्युफॅक्चर हब झाला की बाहेरून ते ऑर्डर घ्यायचे आणि ते डेव्हलप करायचे, तर अशा पद्धतीचं स्मॉल स्केल्स मधल्या जे उद्योजक आहेत त्यांनी हे मार्केट कसं टॅप केलं पाहिजे, कसं एक्सप्लोर केलं पाहिजे, त्याचा अभ्यास कसा करून त्यामध्ये कसं उतरलं पाहिजे, या संदर्भात तुम्ही काय त्याच्यावरती मार्गदर्शन करू शकता? मी आता मग फूड प्रोसेसिंग मध्ये ज्याला हँड होल्डिंग करून त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करायची तयारी बीव्हीजीकडे आहे. फूड प्रोसेसिंग मध्ये आम्ही तुम्हाला कल्पना देऊ, तुमच्याकडे कल्पना असेल तर उत्तम, तुमच्याकडे नसेल तर आम्ही कल्पना देऊ, त्याला भांडवल कसं उभं करायचं ते आम्ही सांगू, त्याला कशा सरकारी ग्रँट मिळतात. म्हणजे सातारा फूड पार्कला मी केंद्र सरकारच्या मागे लागून एक वेगळी ग्रँट आणली की जे फूड पार्क मध्ये उद्योग टाकतील त्यांना 5 कोटी रुपये ग्रँट केंद्र सरकार देईल, 5% किंवा 35%. नंतर 5% इंटरेस्ट सबव्हेन्शन मिळेल. महाराष्ट्र राज्य सरकारकडनं 50 लाख मिळतील, प्लस जीएसटीचं मेगा प्रोजेक्ट म्हणून मी डिक्लेअर करून घेतला असल्यामुळे त्याचं जीएसटीचं डिफरमेंट मिळेल. म्हणजे सरकारकडनं सगळी मदत मिळेल. आपण क्वालिटी प्रोडक्ट बनवायचं आणि त्याला एक्सपोर्ट कुठे करता येईल त्याची जबाबदारी मी गाईड करेल बीव्हीजी, कारण आम्ही त्यासाठी वेगळी एक रिसर्च टीम लावलेली आहे की जपानमध्ये काय एक्सपोर्ट होतं. जपानचे एक्सपोर्टचे नाम सगळ्यात कडक असतात. जपानला जर तुम्ही एक्सपोर्ट करत असाल आणि जपानची ऑर्डर तुम्हाला मिळाली तर तुम्हाला मग युरोपला काही अडचण येत नाही, अमेरिकेला काही अडचण येत. तर आपण माझं प्लॅनिंग असं आहे की आपण कुठल्याही गोष्टी प्लॅन करताना हाय स्टँडर्डला कसं जाता येईल त्या दृष्टीनं प्लॅन करायचा आणि मग मदत करायची. तर एमएच्या ज्या लोकांना ह्याच्यात इंटरेस्ट असेल फूड प्रोसेसिंग त्याला आपल्याला बरोबर घेता येईल. ऍग्रिकल्चर मध्ये भारतामध्ये खूप संधी आहेत. आम्ही आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालू केलं. मी आता 800 एकर जमीन भाडेतत्वाने शेती करायला घेतली आहे आणि ह्या सीझन मध्ये प्लॅन आहे की 10,000 एकरापर्यंत जायचं. म्हणजे 100% विषमुक्त शेती आपण बनवायची आणि विषमुक्त शेती बनवून तो भाजीपाला जे आपले मेंबर होतील त्याच लोकांना द्यायचा. म्हणजे उगीच रस्त्यात विकत बसायचं नाही. बीव्हीजी नॅचरल ब्रँड करायचा आणि त्याच्याप्रमाणे ते द्यायचं. आणि भारताबाहेर देखील माझ्या डोक्यात आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये काम करायचं. म्हणजे पुन्हा आफ्रिकेत आता उद्याचं वर्ल्ड हे आफ्रिका, प्रचंड संधी असते, लोकसंख्या कमी आहे, जमीन सुजलाम सुफलाम आहे, माणूस टाकलं तर उगवून इतकं तिथं सुजलाम आहे, जमिनी फर्टाईल आहे. तर आफ्रिकेमध्ये संधी खूप आहे. फक्त तिथे एकट्या दुकट्याने काम करून जमणार नाही, तिथं एकट्या बीव्हीजीनी किंवा एकट्या तेजराजीनी असं जाऊन जमणार नाही. आपण टीम करायला लागेल आणि ती जी पायी होईल, म्हणजे आपण ठरवू आधीच की आपण किती टक्के त्यात ओनरशिप घ्यायची, कशी घ्यायची. तो जास्त काम करतो त्याला काही लोकांना स्वेट इक्विटी, काही लोकांची इन्व्हेस्टमेंट असते. आपली एक वेगळी चळवळ उभी करता येईल आणि टप्प्याटप्प्याने वाढवता येईल. पहिल्या दिवशीच म्हणणार नाही की खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आपण करावी, कारण सध्या वातावरण निवळायला 6 महिने तर मिनिमम भीतीचं जे वातावरण निर्माण झालंय त्यातनं बाहेर पडून मग आपण, पण आपलं प्लॅनिंग असतं, प्लॅनिंग वरती आपण भर द्या.
डेटा एक सर थोडं आवाजाचं जर आपला थोडं कनेक्टिव्हिटी. गायकवाड साहेब, हा. आपण मागच्या वेळेला बोललो होतो की आपण MEA आणि BVG मिळून काहीतरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये काम एकत्र करूयात. तर आम्ही नंतर मी मॅनेजमेंट कमिटीमध्ये पण बोललो होतो, आमचा त्या विचार चालू आहे. आणि आता जे आम्हा सर्व उद्योजकांना पण कळलेलं आहे की आपण आपले चालू उद्योग त्याच्याबरोबर आपण काहीतरी नवीन संधी शोधल्या पाहिजेत. त्या दृष्टीने आपण हे नक्की ह्याच्यावर तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे रिसर्चवर काम करूयात, नवीन संधी शोधूयात. त्यासाठी काय कॉर्पस लागलं तर आपण सगळा विचार करूयात. आपण मागच्या वेळा पण तुम्ही मला सांगितलं होतं की आपण अशा प्रमाणे रिसर्च डेव्हलपमेंटला काहीतरी आपलं हे काढावं लागेल आणि त्यासाठी करूयात. जसं आता आम्हाला तुम्ही हे सांगू का की आमच्या जे कॅपिटल मधून किंवा आमच्या वार्षिक टर्नओव्हर मधून आम्ही आपलं काम अजून कसं चांगल्या प्रकारे होईल ह्या दृष्टीनं डेव्हलपमेंट करण्यासाठी कामाची काही ठराविक टक्के फंड काढला पाहिजे का? म्हणजे आम्ही समजा मी बिल्डिंग बांधतो, त्यात अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल, अजून त्यात वर्कमॅनशिप कसं करता येईल, ह्यासाठी रिसर्च करण्यासाठी काही वेगळा फंड किंवा वेगळं काय पद्धतीनं आपला शेअर काढावं लागेल का? नाही, माझं सर काय म्हणणं तुम्हाला सगळ्यांना की तुमच्याकडे गौंडी जो टाईल बस त्याची गुणवत्ता, त्याची मोजमाप करायची पद्धत ती बघून घ्या. त्याला नसेल त्याला शिकवा. केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटला, अपग्रेडेशन ऑफ एक्झिस्टिंग स्किलला फंडिंग मिळतं. तुम्हाला माहिती असेल तर ठीक, नाही तर मी माझा एक माणूस तुमच्या एका वेगळ्या सेमिनारला देतो की गौंडी असेल, प्लंबर असेल, कार्पेंटर असेल, त्यांचं स्किल अपग्रेडेशनला फंड्स अवेलेबल आहेत. ते सरकारकडनं घ्या. तुमच्याकडनं सुद्धा तुम्ही वर्षातला एक 0.5% रक्कम जर काढली की माझ्याकडे जे लोक काम करतात त्यांचं वेलबिंग मी कसं बघेन, ते मोटिवेटेड कसं राहतील, त्यांचा इन्शुरन्स कसा करेन मी. म्हणजे एखाद्याचा अपघात झाला तर त्याचा इन्शुरन्स आपल्याला करता आला तर ते लोक अधिक चांगलं तुमच्यासाठी काम करतील. त्याच्यामध्ये माझं सजेशन असं राहील की इंडिव्हिज्युअल लेवलला न करता, म्हणजे अंकुशजींनी वेगळं करायचं, तेजराजींनी वेगळं करायचं असं न करता, आपण जर MEA मध्ये काम करणारे सगळे लोक, त्यांच्याकडे काम करणारे सगळे वर्कर, असा जर एक ग्रुप इन्शुरन्स काढला तर ती 100 रुपयाची पॉलिसी आपल्याला 50 रुपयात मिळू शकेल. मी एकी हेच बळ, हे जे मी कायम म्हणतो की ज्यावेळेला क्वांटम आहे, तुमच्याकडे कोणाकडे 500 लोक असतील, कोणाकडे 5,000 लोक असतील, सतीश दादांकडे 15,000 लोक असतील, तर ह्या सगळ्यांचं आपण जर एकत्र काढलं आणि 2 लाख लोकांचा इन्शुरन्स आपण काढायचा म्हटलं, मी पण त्याच्याबरोबर तुमच्याकडे, म्हणजे माझे लाख लोक त्याच्यामध्ये आले, असं आपण कंबाईन कॉम्प्रिहेन्सिव्ह जर इन्शुरन्स काढला लोकांचा तर आपल्याला तीच पॉलिसी 50% मिळेल, 40% देखील मिळेल. आपल्या गाड्यांची इन्शुरन्स आपल्याला काढा आणि ह्यातनं जे पैसे आपल्याला राहतील ना, वेगळे काढायची गरज नाही पडणार. ह्यातले 10% म्हणजे तुमचे 50 रुपये वाचले तर त्यातले 10 रुपये तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटला द्या, नवीन संधींसाठी द्या, असं आपल्याला काम करता येऊ शकतं. ग्रेट. म्हणजे बल्क मध्ये आपण सगळे करून त्याच्यामधल्या नेगोशिएशन्स मध्ये जे आपलं सेव्हिंग होईल तेच आपल्याला कॅपिटल म्हणून वापरतील चांगल्या पद्धतीने. वेगळं सर आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम आहे. मी साहेब तुम्हाला आता तुमची कॉस्ट 30% कमी करून दाखवून देतो. तुम्ही प्रत्येकाने तुमची रिक्वायरमेंट काढा. आता ह्या NCLT मध्ये एवढ्या सिमेंट ह्याच्या लोखंडाच्या कंपन्या ह्याच्यामध्ये बँक आपल्याला थोडे प्राइस रुपयाची कंपनी आपल्याला 25 MEA जे कंपनी विकत घेऊन टाकतात आणि त्यात मी तुमच्यावर येतो, सगळं वर्क, पेपर वर्क सगळं करतो आणि आपल्या खर्चामध्ये आता सर्वायवल कुणाचं होईल, जो खर्च कमी करेल, जो क्वालिटी इम्प्रूव्ह करेल, खर्च कमी करेल, क्वालिटी इम्प्रूव्ह आणि समाजाभिमुख अजून कस्टमर ओरिएंटेड काम करेल, अशा लोकांना प्रगती राहील. जो बदलणार नाही तो आहे तिथेच राहील, संपूनही जाईल. तर बदल ही काळाची गरज आहे आणि बदल करताना आपण एकत्र येऊन थॉटफुल, म्हणजे 300-400 जर आपले MEA चे लोक बिल्डर असतील, कन्स्ट्रक्शन व्यवसायात असतील, तर आपली एक टाईलची फॅक्टरी आपली असली पाहिजे, आपली एक सिमेंटची फॅक्टरी असली पाहिजे, आपली एक लोखंडाची पण फॅक्टरी असली पाहिजे. या 3 गोष्टी आपण केल्या एकत्र येऊन, त्याला काही फार पैसे लागणार नाही. ज्याच्या रिक्वायरमेंट, म्हणजे ह्यांना समजा 100 टन अंकुशींना किंवा 1000 टन लोखंड लागत असेल, आपण रिक्वायरमेंट काढायची वर्षाची आणि हा आपल्याला 1 वर्ष ते 1.5 वर्षात सगळं इस्टॅब्लिश करतात. म्हणजे पुण्यात आपली घरं बांधायची कॉस्ट मार्केटच्या 20% कमी असली पाहिजे.
25% क्वालिटीमध्ये करा. असं जर आपण काही टार्गेट ठेवून काम करू शकतो. माझा एक प्रश्न होता. जनरली आपण बघतो की आपल्या समाजाचे लोक ब्रँडिंग मध्ये किंवा मार्केटिंग मध्ये कमी पडतात. ब्रँडिंग आणि मार्केटिंग बद्दल जरा आपल्या काय सूचना राहतील? दादा, ब्रँडिंग केलं पाहिजे, पण प्रॉपर एजन्सीज आहेत. म्हणजे मी देखील यात कमी पडतो ऑनेस्टली. मी कधी जाहिरात फारशी करत बसत नाही, पण ह्याच्यासाठी केलं, याचं वाजवलं जातंय. म्हणजे ते मागा पण म्हण ऐकलेली आहे की ते काय चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिराईक येईना, आणि नंतर सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गिराईक संपता संपना. तर ती गोष्ट खरोखर खरी आहे. आपल्याला प्रॉपर ब्रँडिंग हे ट्विटर, फेसबुक, सोशल मीडिया, फंडामेंटली सोशल मीडियाचा वापर फार प्रभावीपणे करता यायला पाहिजे. आणि आता जी यंग मुलं आहेत ना, जी 18 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्ष नुकती झालेली आहेत, ही फार टेक्नोसेव्ही आहेत. म्हणजे आपल्या 2 पावलं पुढे आहेत. तर अशा लोकांना आपल्या बरोबर घेतलं पाहिजे, त्यांच्या कल्पना समजून घेतल्या पाहिजेत, आणि त्यांना मोटिवेट केलं ना, तर मग हे आपल्याला ब्रँडिंग आणि हे व्यवस्थित करता येईल. आणि नेमकं आपल्याला नेमकं काय करायचं हे पण ठरवलं पाहिजे. पण सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करणं फार महत्वाचं आहे. त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आणखी कोणाला प्रश्न आहे? माझा प्रश्न आहे. भगवत बोलतोय सर. माझा एक प्रश्न आहे की आपण बघितलं की गेल्या 5 दशकात चायना जगावरती नोंद करतोय. जेव्हा महेशराव आवाज येत नाही, तेव्हा त्यांनी सेल्फ ग्रोथ तर आवाज येत नाही. महेशराव आवाज येत नाही. तेजराज मी बोललो तोपर्यंत. हो आप्पा तुम्ही बोला तोपर्यंत. महेशराव 2 मिनिट आपण प्रश्न होऊ दे. गायकवाड साहेब, दाढी वाढली बरेच लोक. गायकवाड साहेब माझा प्रश्न आहे. महेशराव 1 मिनिट आप्पांचा प्रश्न होऊ दे. गायकवाड साहेब माझा प्रश्न आहे. मगाशी आपण बोलताना की सांगितलं की आपण इम्पॅक्टच्या मागे लागलो पाहिजे, म्हणजे नेमकं काय थोडं विस्तृतपणे जर सांगितलं तर बरं होईल. इम्पॅक्टच्या माग तुमच्या माघारी तुमच्याविषयी चांगलं बोलावं की ह्या माणसामुळे माझं आयुष्य बदललं. जे आजोबा आहेत ते तुमच्यावरती आनंदी असले पाहिजे, तुमच्यावर काम करायला खुश असले पाहिजे. म्हणजे दुसरी नाही म्हणून त्यांनी काम करायला नको, त्यांनी आनंदाने काम केलं पाहिजे. हा माझा मालक माझी काळजी घेतोय, माझी कुटुंबासारखी काळजी घेतोय. कारण त्यांच्याविषयी काम चालत नाही. म्हणजे एक दिवस भांडीवाली आली नाही तर आपली बायको किती दंडन करते बघा तुम्ही. आता तुम्ही काम करायला लागलाय, मी करतो, मी चालू केलेलं आहे, पण त्या दिवाळीचं महत्व त्या दिवशी कळत. त्यामुळे आपण ह्याला मी इम्पॅक्ट म्हणतो की पीपल शुड टॉक गुड अबाउट यू, चेंज देअर लाईफ. सर माझा एक प्रश्न आहे. महेशराव बोला. आपण बघितलं गेले 5 शतक चायना आपल्यावरती जगावरती राज्य करते. जेव्हा कपडे नव्हते तेव्हा त्यांनी सिल्कचं एक्सपोर्ट केलं. म्हणजे प्रत्येक शतकामध्ये त्यांची जी गरज आहे त्याच्यावरती व्यवसाय केला. ह्या शतकामध्ये मॅन्युफॅक्चरिंगची गरज आहे. युरोपियन लोक थोडी आळशी आहेत तर त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग येत्या 40 वर्षाचा बघता पाया उभा केला, आणि ती लोक 40 वर्षांतर त्याची फ्रूट खात आहेत. आपण भारतातल्या लोकांनी असा ग्रुप करून, कारण आपली लोकसंख्या जगात 130 कोटी असल्यामुळे आताही आपल्याला रोजगाराची गरज आहे, तर इंडियन लोकांनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय पुढे चालू करायला लॉंग टर्म प्लॅन रोजगार मिळेल. कारण तुम्ही बऱ्याच लोकांना रोजगार दिलाय म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. बेसिकली आता जे आपण म्हटलं ना की एमई आणि बीव्हीजे आपण काहीतरी करू शकू. भारत सरकार त्यांच्या पॉलिसी बनवतच आहे, पण हे रेअर अर्थ जो विषय आहे ना, रेअर अर्थ लिथियम असेल, मॅग्नेशियम असेल, ज्याने बेसिक रॉ मटेरियल असतं कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीचं, टेक्नॉलॉजीचं, त्याचं खरोखर आता जे एक्झिस्टिंग साठे त्याचे जवळपास 95-96% साठे हे चायनाने कंट्रोलमध्ये ठेवलेले आहेत. पण हे साठे जगातले जे आहेत भविष्य ह्याच्यामध्ये आहेत, थोरियमचे साठे आहेत, अशा ह्याच्यामध्ये जर आपण मायनिंग मध्ये उतरलो आणि आपली रिस्क डिवाइड केली, म्हणजे आपण उद्या बसतो की आपल्याकडे 100 रुपये आहेत किंवा 100 कोटी आहेत, तर आपण ते डिवाइड कसे पाहिजे. 20% आपण ऍग्रिकल्चरसाठी डिवाइड करू, 20% आपण मायनिंग सेक्टरसाठी डिवाइड करू, 20% अजून कशासाठी डिवाइड. म्हणजे आपण बॅलन्स वेनी जर रिस्क घेतली
तर कारण सगळे उद्योग आपल्याला जसे पाहिजे तसे चालतील असं नाहीये. पण आपल्याला जी काही ग्रोथ पाहिजे, म्हणजे आज बँकेत ठेवले पैसे तुम्हाला 5% 6% व्याज मिळतं आणि इंटरेस्टचा दर जे आहे त्याचा दर आहे 8%. म्हणजे तुमचे दिसायला नेट 2% निगेटिव्ह जातात. त्याच्याऐवजी 12% 15% असं आपल्याला रिटर्न्स मिळू शकतात. असं कॅल्क्युलेटर प्लॅन करून आपल्याला प्लॅन करता येईल आणि काम करता येईल. थँक्यू सर. थँक्यू सर. अंकुशराव काय प्रश्न आहे? नाही, आता साहेबांनी एक मिनिट अंकुश, प्रश्न आहे का सांग फक्त. विक्रम तुम्हाला काय प्रश्न? सर आपण बराच स्ट्रगल केलेला आहे, तर येणाऱ्या काळामध्ये पोस्ट कोविड कशी स्ट्रगलची इकॉनॉमिकल पोझिशन काय राहील, याच काळामध्ये आमचे नवीन काय जे यंग एंटरप्रेनर्स राहतील त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे नवीन बिझनेस चॉईस करताना? माझं म्हणणं एवढंच, पोस्ट कोविड सिच्युएशन कशी राहील हे कुणालाही सांगता येत नाही आता. म्हणजे एअरलाईन इंडस्ट्रीवरती 100% इम्पॅक्ट आहे, हॉटेल इंडस्ट्रीवरती 100% इम्पॅक्ट आहे, 2-3 त्यामुळं नवीन उद्योजकांनी खूप जास्त कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करून रिस्क घेऊ नये. म्हणजे सरप्लस 10 कोटी असतील तर 2 कोटी रुपयाची रिस्क घ्या, 3 कोटी. पण खूप मोठं जिथं शुअर शॉट तुम्हाला खात्री आहे की आम्हाला एवढी इन्व्हेस्टमेंट केली एवढा रिटर्न मिळेल आणि आपल्याला काही अडचण येणार नाही, अशा ह्याच्यामध्ये काम करायला हरकत नाही. पण मोठे कॅपिटल घेऊ नयेत आता. आणि कुठलंही काम करताना त्याची प्रोसेस डिफाईन करणं फार गरजेचं आहे. त्याचं प्लॅनिंग खूप चांगलं करणं गरजेचं आहे. त्याला लागणारी टीम सगळ्यात महत्वाची. म्हणजे कुठल्याही काळामध्ये, पोस्ट कोविड नाही, कुठल्याही काळामध्ये आपले सहकारी निवडताना ते विश्वासू, कॅपेबल निवडणं गरजेचं आहे. म्हणजे कधी मूर्खाचं राजा व्हायचं नाही, शहाण्याचं गुलाम व्हायचं. म्हणजे शहाण्या लोकांना मी कायम शहाण्याचा गुलाम व्हायचं बघतो. रोज नवीन शिकायचा प्रयत्न करतो, रोज तज्ञ लोकांना भेटायचा प्रयत्न करतो, रोज वेगळा विचार ऐकायला आवडतं. थोडंसं केलं ओरिएंटेड, म्हणजे आपली कंपनी आपण ठरवू शकतो. परवा जवळपास मागच्या 2 आठवड्यामध्ये 1-1.5 तास माशिलकर साहेब काढले. त्यांच्याबरोबर बोललं की 30,000 फुटावरचा व्ह्यू कळतो की जगामध्ये कसे बदल होतील. म्हणजे डिलिव्हरी बॉय मध्ये बदल होतील. आता परवा मी बातमी आपण बघितली की दिल्लीत तो पिझ्झा देणारा माणूस करोनाग्रस्त झाला आणि त्याच्यामुळे 100 लोकांना लागण झाली. आता लोकांचं त्या माणसाकडे पण बघायचा दृष्टिकोन बदलेल. असे अनेक, त्याच्यामुळे काय होईल, ड्रोन डिलिव्हरी येईल. अमेरिकेत हे चालू झालेलं आहे, पिझ्झाची डिलिव्हरी ड्रोन येते आता. असं अनेक बदल घडत जातील. आपण फक्त प्लॅनिंग हेच केलं पाहिजे की मोठ्या रिस्क न घेता आयडिया टाउन सुलोखन बघितली पाहिजे, ज्याच्यामध्ये दम आहे अशा आयडिया आहेत. सगळं संपलेलं नाही. विश्वाचा 200 देशांमध्ये धुमाकूळ घातला. म्हणजे 3रं महायुद्धापेक्षा भयानक परिस्थिती. असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे मी कालच बघत होतो की भारतीय इकॉनॉमीला रोज 50,000 कोटी रुपयाचा फटका आहे. 50,000 कोटी रुपयाचा रोजचा फटका आहे भारतीय इकॉनॉमीला. आपली इकॉनॉमी सध्या $2.9 ट्रिलियन आजूबाजूला आहे. 2.9 3 लाख कोटी रुपयाची आपली इकॉनॉमी आहे. आणि 3 लाख कोटी तुम्ही जर भागलं 365 तर ते 60-70 हजार कोटी येतं, 80,000 कोटीच्या आसपास. पण त्यातली काही उद्योग चालू आहेत. मिनिमम 50,000 कोटीचा फटका रोजचा. त्यामुळे सरकारचे पैसे नसतील पुढच्या काळामध्ये. सरकारचे पैसे वेळेत मिळणार नाहीत. महाराष्ट्र सरकारच्याकडे देखील आता कसरत आहे. सरकार खूप प्रचंड काम करतंय, पण मुद्रांक शुल्क बंद, तुमचे सगळंच बंद आहे सध्या. टॅक्सेस मिळत नाहीयेत, रेव्हेन्यू मिळत नाहीये, एक्साईज ड्युटी बंद आहे, कस्टम आहे, जीएसटी बंद, सगळे व्यवसायच बंद आहे. त्यामुळे सरकारला देखील चॅलेंजिंग काम आहे. पण त्यातनं दोन्ही सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार काम करते, मोठं काम करते. आपण आपलं केलं पाहिजे, तर काळजी घेतली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं. गायकवाड साहेब, मी सर, ही आर्थिक परिस्थिती निवडायला आपल्या अंदाजाप्रमाणे किती दिवस लागतील? मिनिमम 6 महिने. मिनिमम 6 महिने ते वर्ष, 1.5 वर्ष देखील लागतात, मला जे लोक सांगतात ते. सर, आता ह्या पोस्ट कोविड जेव्हा हे सगळे लॉकडाऊन वगैरे होईल
तर आता फायनान्स मिनिस्टरनी तुम्हाला मोरेटोरियम पिरियड 3 महिन्याचा दिलेला आहे. तर तुम्ही आता राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही आहात. 1,00,000च्या वरची तुमचे एम्प्लॉयमेंट आहेत. बरेच कॉन्ट्रॅक्ट तुम्ही गव्हर्नमेंट बरोबर करता. तर हा मोरेटोरियम पिरियड 6 किंवा 9 महिने किंवा 12 महिने काय व्हायची शक्यता आहे? मी आणि तर दुसरा त्याच्यावर अजून एक दुसरा प्रश्न आहे. हा कर्व काय स्पेशलिस्ट म्हणतात, इकॉनॉमिस्ट म्हणतात, हा डब्ल्यू सारखा कर्व व्हायचा. तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बिझनेस मध्ये काय तुम्हाला जो काय तज्ञ लोकांचा, कन्सल्टंट लोकांचा इनपुट आहे तो काय आहे, तो आमच्या सगळ्यांशी जरा प्लीज शेअर करा. मी मला जे फोरम आहे त्याच्यामध्ये आदरणीय अर्थमंत्र्यांकडे आम्ही परवाच पत्र पाठवलं की 3 महिन्याचं वर्किंग कॅपिटल हे 6% इंटरेस्ट रेटनी 3 वर्ष लोन म्हणून आम्हाला द्यावं. सगळ्यात बिल्डर असेल बिल्डरला द्यावं. कारण तुम्ही वर्षात टर्नओव्हर समजा 100 कोटी करत असाल आणि तुमचं सीसी लिमिट बँकेचं 25 कोटी असेल तर त्यात अजून 25% एक्स्ट्रा द्यावं 3 महिन्यासाठी लागणार. आणि त्याचं 6 महिने मोरेटोरियम ठेवावं त्याला, 6 ते 9 महिने, आणि नंतर राहिलेल्या 2 वर्षामध्ये त्याची परतफेड करावी 2 ते 3 वर्षामध्ये. तर ही इंडस्ट्री, सगळीच इंडस्ट्री सर्व्हाइव्ह होईल. कारण सगळेच अडचणीत ह्या ह्याच्यामध्ये अगदी न्हाव्याचं ज्याचं दुकान आहे तो देखील अडचणीत आहे. परवा मी आमच्या सांगलीत गेलो जुन्या घरी, आमचं तिथलं न्हावे म्हणलं साहेब हे लोक दाढी वाढवायला लागलेत. सर एक माझा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी नवीनच रिसर्च डेव्हलप केलाय प्रसिद्ध की 25 ते 35 वर्षाच्या तरुणांना या कोविड मध्ये सगळ्यात जास्त नैराश्य आलेलं आहे. कारण 50च्या पुढच्या वाटतं आपण आयुष्य जगून घेतलेलं आहे, पण ह्या 25 ते 35% लोकांचं नवं जीवन सुरू झालेलं होतं, बिझनेसचं म्हणा, वैवाहिक म्हणा. तर ह्या लोकांना बिझनेस मध्ये काळात काही नैराश्य किंवा कसं काय फेस करावं याविषयी थोडस तुमचं मार्गदर्शन मला महत्वाचं वाटतं. कारण आपला एमईए हा यंग आहे, बरेच यंग मेंबर्स आहेत या एमईए मध्ये, त्यांना या उत्तराचा आपला उपयोग आहे. आणि दुसरा प्रश्न की कोविड वरती आपण काय औषध काढत नाही का, त्याला रिसर्च चालू आहे का स्वतःचा कोविड? सर 1 मिनिट मी जरा इंटरफेअर करतो. सर अजून काय प्रश्न असतील, 3च प्रश्न घेऊया आपण. तर कुणाला काय प्रश्न विचारायचे आहेत का? 5:30 वाजत आले. कोण आहेत का लाईन मध्ये? बऱ्याच लोकांचा प्रश्न मी बघतोय. विक्रम महेशरावांचा प्रश्नाचं उत्तर झालं की तुम्ही एक कन्सल्टेट करून प्रश्न घ्या, मी एक प्रश्न घेतो आणि मग आपण थँक्स गिव्हिंग करून घेऊया. विक्रम झाले की तुम्ही घ्या, मी घेतो आणि मग विषय आपण थँक्स गिव्हिंगला करू. सर महेशरावांचा उत्तर यंग मुलांसाठी. मी पहिलं की तरुणांनी निराश व्हायचं काही कारण नाही. जे संकट जे असते ते एकट्यावर आलेलं आहे, ते सगळ्या जगावर आलेलं आहे. सगळ्या जगावर संकट आहे आणि या सगळ्या संकटांना आपण बाहेर पडणार आहोत. त्यामुळं मानसिक दृष्ट्या खचून जायची अजिबात कारण नाही. वाचन करावं, मनन करावं. अनेक गोष्टी घरी बसून इंटरनेट चालू आहे, इंटरनेटच गुरु आहे सध्या. टाकाल तो प्रश्न त्याचं उत्तर ते देते, ते करावं. पहिलं तुमच्या याचं उत्तर. तुम्ही कोविड विषयी औषध म्हटलात, हे इम्युनिटी बुस्टर जे आम्ही शतप्लस बनवलेलं आहे ते मिरॅकली काम करतं. हे भारत सरकारला आदरणीय पंतप्रधान कार्यामध्ये लिहिलंय. बहुतांच्या गाईडलाईन याचा समावेश होईल, पण आपल्या लोकांनी हे घ्यावं. खूप काही कॉस्ट नाहीये, पण इम्युनिटी तुमची 7 दिवसामध्ये तुमच्या बॉडीमध्ये फरक होतो. म्हणजे आपली क्लोज कम्युनिटी आहे. पुण्यातले पहिले 4 पेशंट झाले होते ते माझ्या माहितीचे होते कोविडचे, भारतातले. डॉक्टरांना मी सांगितलं की तुमचं औषध जे काही ते द्या, पण माझं हे औषध इम्युनिटी वाढवतं, ते दिवसातनं 4 वेळा द्या 10 ml. आणि ते 4ही पेशंट नंतर 15 दिवसांनी पॉझिटिव्ह जे निगेटिव्ह झाले खडखडीत बरे होऊन घरी येते. माझा दावा नाही हे औषध म्हणून बरं केलं, पण हे इम्युनिटी स्ट्रॉंग करतं हे 100%. तेव्हा ज्याला नाहीये त्यांनी ते घ्यावं, ज्याला आहे त्यांनी 40 ml घेतलं, प्रचंड मिरॅकल होतं. कॅन्सरच्या औषधाचा मी दावा देऊन सांगतो, मला 15 दिवसामध्ये मिरॅकल होतं. तसं आपल्याला करता येईल. विक्रमजी 1 मिनिट.
सर आता मला बऱ्याच जणांचे प्रश्न आहे की आता तुम्ही वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज सांगितले, तुम्ही फूड प्रोसेसिंग मध्ये तुम्ही बीव्हीची मदत करणार म्हणून सांगितलं. हो. तर आपल्याला अवेलेबल तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं? काही एखादा दुसरा ईमेल आयडी किंवा तुमचा कुठला ऑफिसचा नंबर आहे? ईमेल तो एक हा काय म्हणते सर? हनुमंत रामदास गायकवाड, HRG हनुमंत रामदास HRG @BVG भारत विकास गुप्त BVG इंडिया INDIA.com HRG@BVGindia.com हा माझा ईमेल ऍड्रेस आहे. काही लोकांना ज्यांना मी मार्केटिंग खरंच करत नाही, ऑनेस्टली सांगतो, पण मी परवा माझ्या अमेरिकेतल्या मित्राला सांगितलं, त्यांनी 5,000 बाटल्या माझ्याकडनं घेतल्या. आता ज्या दिवशी कुरिअर चालू होईल त्या दिवशी या बाटल्या शिफ्ट होतील अमेरिकेला इम्युनिटीच्या. ज्यांना हे औषध हवं असेल त्यासाठी मी नंबर 1 देतो. आमच्या त्या मुलाचा मोबाईल नंबर आहे 7722002581 7722002581. ठीक. ज्यांना कोणाला हवा असेल. तर एक प्रश्न आहे आता की तुम्ही हॅलो सर, आता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये तुम्ही स्वतः उतरले, तर आता हे फ्युचर शेती व्यवसाय सुद्धा कॉर्पोरेटच्या ह्याच्यामध्ये जायची शक्यता आहे का? पहिली गोष्ट. दुसरा प्रश्न म्हणजे दुसरा प्रश्न असा आहे की आपण वेगवेगळ्या देशांमध्ये फिरता, एक्सप्लोर करता, तर कुठल्या देशामध्ये शेतीचं उत्पादन 10 टाइम्स 20 टाइम्स आपल्या इथलं होतं? मला आपल्या मागच्या चर्चेमधलं आठवते की आपण इस्रायल बद्दल मला सांगितलं होतं. तर इस्रायल बद्दल काय टेक्नॉलॉजी किंवा टेक्निक वापरून आपण इथं काय केलंय का? किंवा तशा प्रकारचा काय सल्ला नवतरुण जे आहेत की शेतीमध्ये प्रोफेशनली उतरायचं म्हणतात, अशा लोकांना आपलं काय फोरम आहे का गाईड करायसाठी? सर बेसिकली आता मी रोज नवीन प्रयोग करतोय. इस्रायलमध्ये काही कंपनीची टाय केलं. माझे मित्र संजय वायल, ईश्वेत बायोटेक म्हणून त्यांची टिश्यू कल्चरचं मोठं काम करतात ते, आणि आम्ही आता काही क्षेत्रामध्ये बरोबर काम करतोय. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये आपल्याला खूप संधी आहे की आम्ही पेस्टिसाइड तयार केलंय हर्बल, म्हणजे मी स्वतः पिऊन दाखवतो आणि मग किडींच्यावरती मारतो. किड 10 मिनिटांमध्ये मरते. खर्च 30% मिनिमम 30% खर्च कमी होतो. मिनिमम 50% यील्ड वाढतं. यील्डची क्वालिटी वाढते. हळदीमध्ये कर्क्युमिनचं पर्सेंटेज वाढतं, ऊसामध्ये साखरेची गोडी वाढते, सोयाबीन मध्ये प्रोटीन पर्सेंटेज वाढतं. नॉर्मली 16-17%, 18% सोयाबीन मध्ये प्रोटीन असतं, तर ते 21%, 22% होतं. असं अनेक ह्याच्यामध्ये आपण प्रयोग शेतीमध्ये आपल्याला चांगलं काम करता येईल. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये पण करता येईल. आता तुमच्या विक्रमजींच्या बऱ्याच जमिनी आहेत, आता ते तसंच सर आम्ही कॉन्ट्रॅक्ट सर या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये आता 700 एकर 800 एकर एकत्र करत असताना अडचणी काय येतात किंवा गव्हर्नमेंट काय त्याला सपोर्ट करतं का, किंवा आणखी काय काय अडचणी येतात? यात बेसिकली काय माहिती का सर, जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला शेती करता ना, त्यावेळेला आपण पारंपरिकच करतो. आपली शेती म्हणजे माझी शेती जी होती पूर्वी रहमतपूरला, ते आमचा गडी सांगायचा, इसेप सुपला पाठवून द्या, युरिया पाठवून द्या, हे करा ते करा. म्हणजे तो सांगेल ते आपण करायचो. तो त्याच्या नॉलेज प्रमाणे करायचा. शेती करताना सगळ्यात महत्वाचं माती परीक्षण आहे, पाणी परीक्षण आहे. पाणी तपासलं पाहिजे, कुठलं पीक त्या मातीमध्ये अतिशय चांगलं येतं बघितलं पाहिजे, जे चांगलं येतं ते दिलं पाहिजे, आणि मग त्याचे विकायचं मार्केटिंगचं पण जबाबदारी बघितली पाहिजे. ते इंडिव्हिज्युअल लेवलला शक्य होतं, वैयक्तिक लेवलला आपण ग्रुप केला. आता मी तेच म्हणतोय, कॉर्पोरेट फार्मिंग आम्ही चालू केले. आमचे अविनाश तुपे म्हणून मित्र, त्यांच्याकडनं त्यांची 250 एकर आता आम्ही शेती करायला घेतली. आम्ही त्या फलटण जवळ एक गाव आहे गुळूंचं म्हणून, तिथं आम्ही 210 एकर घेतली. असं आता टोटल 800 एकरच्या आजूबाजू. या 800 एकर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये तुमच्या पुढे जमिनी असतील, पडून असतील, काय उत्पन्न मिळत नसेल, आम्ही तिथं ते करायला घेऊ. त्यात 2 मॉडेल केलेत आम्ही. एक तर केले रेंटल मॉडेल, याच्यामध्ये तुमच्या जमिनीच्या प्रतवारीप्रमाणे तुम्हाला इयरली आम्ही भाडं देऊ, त्यात प्रॉफिट नुकसान आमचं आम्ही बघू. दुसरं केले करा ऑपरेशनल जबाबदारी आम्ही घेऊ, आणि त्यातनं म्हणजे प्रॉफिट होईल तो शेअर करू एकमेकांना, म्हणजे वाटेकरी म्हणतात तशा पद्धतीचं मॉडेल केलं. असे 2 मॉडेल केले आणि दोन्ही चांगली चालतात. आता 2 वर्षापासून ह्यात चालू केले. ह्या वर्षी आमचं टार्गेट आहे की 10,000 एकरापर्यंत जायचं. ग्रेट.
आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांनी तर आता कमिट केलेच आहे, मॅनेजमेंट कमिटीमध्ये त्यांनी विषय काढलेला आहे. तर बीव्हीजी ग्रुप बरोबर काय कुठल्या पद्धतीनं एकत्र येऊन आमच्या नवीन तरुण उद्योजकांना काय मार्गदर्शन करता येईल, काय प्लॅटफॉर्म करता येईल, फंड्स काय जनरेट करून एकत्र काय करता येईल का, याचा आम्ही सिरियसली विचार करू. विक्रम शेठ, तुम्ही आता विचारा प्रश्न. विक्रमचा झाल्यानंतर अंकुश आसबे शेवटचा प्रश्न विचारतील, मग थँक्सगिव्हिंग. मी काही प्रश्न कंपाईल केले होते. त्यातला एक प्रश्न होता की आपले कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करावे, तेजस पाटलांनी घेतलेला आहे. त्यासोबत गौरव निकम आणि जितेंद्र शिंदे यांचा प्रश्न आहे की आपण म्हणतो की पोस्ट कोविड किंवा ड्युरिंग कोविड वी शुड थिंक पॉझिटिव्ह. हाऊ टू थिंक पॉझिटिव्ह, त्यासाठी कोविड नंतर आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज काय मिळणार आहेत, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे मनोज गायकवाडांचा आणि विशाल शिलमकरांचा की पोस्ट कोविड कॅश फ्लो आणि कस्टमर सध्याच्या पिरियड मध्ये बिलिंग देत नाही. तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहात, प्रायव्हेट कंपनी या बिलिंग मध्ये बिलिंग करत नाहीत. सो व्हॉट इज युअर स्ट्रॅटेजी ऑन फॉर दिस बिलिंग? कारण सॅलरी चालू आहे, एम्प्लॉईज आहेत, तो खर्च चालू आहे. सो हाऊ टू हँडल दिस बिलिंग सायकल? आम्ही काय करतो आता, आमच्या एम्प्लॉई कामगारांची सॅलरी बऱ्याच ठिकाणी मी देतोय. सिनियर स्टाफच्या बद्दल आमची चर्चा चालली आहे की जसं पंतप्रधान साहेबांनी 30% त्यांचा कट घेतला, तसं आम्ही आमच्या लोकांना विचारतो की तुम्हाला किती कट कंपनी घेत, कारण आमच्या व्यवसायाला फटका पडतोय. म्हणजे जवळपास 40% व्यवसाय कमी होणार आहे ह्या महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये. पुढच्या महिन्यात किती इम्पॅक्ट माहित नाही. आम्ही चर्चा करतो त्यातनं मार्ग कसा काढायचा. अत्यावश्यक खर्च करायचे तसं प्लॅन करून कॉस्ट कटिंग करायचं प्लॅनिंग आहे की एक 10-15 कोटी रुपये तरी महिन्याला वाचले पाहिजे अशी गोष्ट प्लॅन करतो. वाचले पाहिजे म्हणजे बॅलन्स मेकआउट झाला पाहिजे असं प्लॅन करतो. अंकुशराव, प्रश्न विचारा फायनल. असं विचारायचं साहेब, आमच्याकडे ना MEA मध्ये सगळे मॅक्झिमम फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आहेत. आता पोस्ट लॉकडाऊन बिझनेसचं रिकव्हरी होण्यासाठी की बिझनेसच्या आपल्या इंडिव्हिज्युअल लोकांमध्ये आपल्या बिझनेसची रिकव्हरी कॅश फ्लोची असेल आणि बिझनेसची डिमांड, मार्केटची डिमांड कशी वाढेल ह्या दृष्टीने आपण काय करता येईल असं आहे, आणि शासन त्या दृष्टीने काही निर्णय घेणार आहे का? म्हणजे शेवटी कॅश फ्लो लोकांकडे पर्चेसिंग पॉवर आले तर आमची डिमांड वाढेल. डिमांड वाढण्यासाठी शासन त्या दृष्टीने काय निर्णय घेत आहे? आणि जोपर्यंत डिमांड नाही वाढणार तोपर्यंत मार्केट फ्लो नाही वाढणार, इकॉनॉमी नीट होणार नाही, दुरुस्त होणार नाही, आणि त्याशिवाय आपल्याकडे पैसा येणार नाही. तर ह्या डिमांडसाठी वाढण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत, शासन काय उचलणार आणि आम्ही उद्योजकांनी काय केलं पाहिजे? मग आता जे म्हटलं मी तुम्हाला की शासन काय निर्णय घेणार ते मी सांगू शकत नाही, कारण शासन बरेच आदरणीय उद्धव साहेब ठाकरे बरेच निर्णय घेत आहेत, पंतप्रधान साहेब निर्णय घेत आहेत, फायनान्स मिनिस्टर निर्णय घेत आहेत, आपली मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. पण आपण काय करता येईल ते मी तुम्हाला आता जे म्हटलं मागाशी की जसं आपली बाई घरातली आपली पत्नी असती ती सेल लागला की जाते सेलमध्ये, का तर एका साडीवर एक साडी फ्री. आता आपल्याला घरावर एक घर फ्री देता येणार नाही, पण आपण तिथं काही कॉस्ट कटिंग करू शकतो का त्याच्यावरती प्रत्येकाने पहिलं आपलं पर्स्पेक्टिव्हली विचार करून की ही माझी वस्तू माझी तयार केवढ्याला झालेली आहे, मला जागा केवढ्याला पडली, त्याच्यावरती मी किती गुंतवणूक केली, सेक्शन कॉस्ट किती आली, आणि मी रिझनेबल मार्जिन ठेवून हे विकलं कितीला पाहिजे. मार्केटला 9,000 मी रेट पर स्क्वेअर फूट सांगितलं तर कोणी गिराईक येत नाहीये, पण मी तेच 7,500 काढलं, 7,000 काढलं तर कस्टमर येईल का? त्यात मला लॉस होणार नाही ना. याचं आपण एक आपलं वर्किंग करून ठेवलं पाहिजे आणि मग काळानुसार पावलं टाकली पाहिजे, कारण इन्व्हेंटरीवर नुसतं बसून राहण्यात काही पॉईंट नाही. माझं म्हणणं की रिकामं जितकं होईल, डेट फ्री जितकं लवकर होता येईल तेवढं व्हायला पाहिजे, आणि त्या दृष्टीनं प्लॅनिंग केलं पाहिजे की कर्जमुक्त कसं, आणि त्याच्याकडं सगळा सरप्लसच असेल तर मग काही हरकत नाही. कोणाचा IT पार्क असेल आणि त्यांना माहिती की बाबा आज नाही तर उद्या ते भरलं जाईल, मग त्याची काळजी करायचे कारण नाही. पण आत्ताच्या काळामध्ये रिकव्हरी चांगली कशी होईल आणि आहे तो माल बाहेर जाऊन
कॅश फ्लो घरामध्ये कसा आहे प्रयत्न पाहिजे. मग ते लोकांना तुम्हाला फ्रीज फ्री देऊ, गॅस देऊ, टेलिव्हिजनचं कनेक्शन देऊ, अशी स्कीम करावी, रेट कमी करावा, काय करावं, म्हणजे कसं अट्रॅक्ट करायचं तुम्ही त्यातले तज्ञ. म्हणजे ते नवरी मुली तसं त्या घराला कसं सजवायचं हे सजवलं की लोक घेतील. म्हणजे तुमचा जो सॅम्पल पॅक असतो तो बघितलं की लोक त्या घराच्या प्रेमात पडतात. आता ते करायला किती खर्च येईल बघितलं पाहिजे. तर आता या सगळ्या वेबिनारच्या सगळ्या मेंबर्स तर्फे किंवा आमच्या एमबीएच्या सगळ्या मेंबर्स तर्फे ज्यावेळी तुम्ही कधी फायनान्स मिनिस्टरच्या प्रेझेंटेशन मध्ये स्टेट किंवा सेंट्रलच्या फायनान्स मिनिस्टरच्या तुम्ही आता वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं जेव्हा तुम्ही भाग घ्याल तेव्हा आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्ही ह्या मागण्या त्याच्यात टाकाव्या असं मला वाटतंय की इथून पुढे लॉकडाऊन नंतर 9 ते 12 महिने मॉनिटरिंग पिरियड त्यांनी द्यावा. तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे इंटरेस्ट आणि इन्स्टॉलमेंटचं रिपेमेंट त्यांनी घेऊ नये. त्याच्यानंतर ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये त्यांनी इंटरेस्ट लावू नये. 0% इंटरेस्ट लावा किंवा जेवढं मिनिमम पॉसिबल आहे तो त्यांनी लावावा. 20% कॅपिटल उद्योजकांना द्यावं की जेणेकरून लॉकडाऊन नंतर फंड फ्लो येणार नाहीये, 6 महिन्यापर्यंत फंड फ्लो येणार नाहीये, तर ते 20% कॅपिटल परत नवीन उद्योजकांना जनरेट करून द्यावं. वन टाइम रिस्ट्रक्चरिंग वन टाइम शासनाने किंवा फायनान्स मिनिस्टरने आरबीआयनं द्यायला पाहिजे. आणि जे CMA 1 CMA 2 जे आपण एनपीएचं जे आपण क्लासिफिकेशन करतो अकाउंटचं त्याचा टेन्युअर डबल ट्रिपलनी केलं पाहिजे. आणि या वर्षभरामध्ये त्यांनी सगळ्या उद्योजकांना डायरेक्ट डिस्काउंट जरी नसला तरी ह्या पेमेंटचं डिफरमेंट केलं तर आताच्या उद्योजकांकडे हातामध्ये थोडंसं भांडवल राहील आणि मग हे सायकल सगळ्यांना मूव्ह करता येईल आणि आपण सगळे कॉन्फिडेंटली याच्यातून पुढे जाऊ असं मी सगळ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो. त्याची एक नोट द्या साहेब. म्हणजे मगाशी सतीश दादांनी माध्यमातून विनंती पोहोचवलेलीच आहे, पण मी तुम्ही नक्कीच तुम्ही सगळ्यांच्या सहाय्यक तुमच्या कमिटीने सहाय्यकून पत्र दिलं किंवा ईमेल केली तर मी नक्कीच जिथे जिथे शक्य त्या सगळ्या लेवलला मी पाठवू शकेन. 9 महिने मला नाही वाटत मोरटोरियम मिळू शकेल. प्रॅक्टिकली 3 महिने ते 6 महिने, कारण हा इम्पॅक्ट 2 महिन्याचा आहे धंद्याला पडलेला. रिवाईव्ह व्हायला अजून 2 महिने 3 महिने लागतील, तर 5-6 महिन्याचं मिळू शकेल असं वाटते. पण प्रयत्न करायला लागतील त्याला, कारण शेवटी बँकाही चालल्या पाहिजे, सगळंच चाललं पाहिजे, आपले धंदे चालले पाहिजे सगळ्यांनाच. म्हणजे हे एक कसरत आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, फार अवघड आहे परिस्थिती, कळण्याच्या पलीकडे अवघड आहे. त्याच्यामुळं इन्फ्लेमेशन किती वाढेल, महागाई किती वाढेल माहित नाही, बाकीच्या गोष्टी कशाही ती थोडं डार्क आहे. पण आपण आपली मागणी आपल्याला मेल पाठवतो. अंकुश भाई तुम्ही पुढच्या 2 कार्यक्रमांचं डिक्लेरेशन करा. त्याबद्दल आम्ही यांचा येसोबाई आणि नेता तो अभिनेता ह्या प्रकारे त्यांचा प्रवास या दृष्टीवर आम्ही एक कार्यक्रम ठेवत आहोत पुढच्या गुरुवारी, येत्या गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता आणि बाबा भांडचा मंगळवारी 4 वाजता आहे. तर हे मी एक थोडं अनाउन्समेंट केलेली आहे. त्यानंतर विक्रम गायकवाड जे आपले वोट ऑफ थँक्स घेणारे देतील. विक्रम जे आपले सिटी चॅप्टरचं पण थोडं प्रमोशन तुमच्या ह्याच्यात घ्या शेवटी. थँक्स गिव्हिंग बरोबर काय म्हणत होता? सिटी चॅप्टरच्या संदर्भात मेंबर या वेबिनार थ्रू आपला महाराष्ट्र आणि कोकणात पोहोचण्याचा मानस आहे. पण 10,000 लोकांपर्यंत आम्ही या वेबिनार थ्रू पोहोचण्याचा एक कार्यक्रम घेतलेला आहे. आजचा वेबिनार हा खूप आम्हाला जेव्हा इन्स्पिरेशनल स्पीकर एक असावा या सो दॅट वी कॅन डेव्हलप पॉझिटिव्ह थिंकिंग, त्यामुळे आमच्या घरचे हनुमंतराव गायकवाड साहेबांचीच आठवण झाली आणि खरंच हा सेशन खूप इन्स्पिरेशनल होता. या सेशन मध्ये विविध इंडस्ट्रीच्या विविध गोष्टींना आपण टच करू शकलो आणि खरंच स्वामी विवेकानंदांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या गायकवाड साहेबांकडचा हा सेशन खूप इन्स्पिरेशनल होता. पुढील काळात येणारे सेशन सर्वांनी अटेंड करावे अशी रिक्वेस्ट करत हा वेबिनार संपला असं म्हणू शकतो. धन्यवाद. थँक्यू. होस्ट मीटिंग हे करा, फिनिश करा. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.